गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो. कशा आहेत सगळे? आय होप सगळे हसत असतील. हसताय ना? हसलंच पाहिजे. येस, ओके. तर मी आलो आहे मित्रांनो आणि माझं नाव आहे साई योगेश पांचाळ. मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर टॉपिक घेऊन आलेलो आहे. आतापर्यंत खूप सारे आपण फिजिक्सचे टॉपिक कव्हर केलेले आहेत. यातला पुढचा टॉपिक अतिशय सुंदर टॉपिक आहे, खूप सोपा टॉपिक आहे, पण याचे क्वेश्चन कधी कधी मित्रांनो काय होतात, अवघड येत आहेत. तोच अवघड क्वेश्चन अतिशय सोपे करून दाखवण्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचं वेलकम करतो आचार्य अकॅडमी, अतिशय लोकप्रिय चॅनल ज्याचं नाव आहे आचार्य डिजिटल. लोकप्रिय चॅनल, तसाच अतिशय लोकप्रिय कन्सेप्ट मी घेऊन गेलेलो आहे आणि लोकप्रिय चॅप्टर पण घेऊन आलेला आहे. तर मित्रांनो, कुठल्या सब्जेक्टचा हे तुम्हाला आय थिंक सांगायची गरज नाहीये. तर आणि मी कोण आहे आय थिंक हे पण तुम्हाला सांगायची गरज नाही. ऑलरेडी तुम्ही बरेचसे लेक्चर बघले असेल, तरीही मी माझं इंट्रोडक्शन परत करून देत आहे. बाब्या, मी आहे साई योगेश पांचाळ आणि मी तुम्हाला शिकवणार आहे फिजिक्सचा क्रॅश कोर्स. आणि त्या क्रॅश कोर्स मध्ये पण अतिशय सुंदर ब्युटिफुल टॉपिक मी घेऊन आलेलो आहे आणि त्या ब्युटिफुल टॉपिकचं नाव आहे ऑसिलेशन्स. मित्र, आय होप तुला ह्या चॅप्टर माहित असेल आणि आय होप की तू या चॅप्टरचं थोडं स्टडी तरी केला असेल. आय होप तुला हा चॅप्टर क्लिअर झाला असेल आणि जरी क्लिअर नाही झाला तर मित्रांनो, क्लिअर करण्यासाठी मी आलेलो आहे. बिलकुल घाबरायची गरज नाहीये, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाहीये. नेहमीसारखं हातामध्ये पेन घ्या, नोटबुक घ्या आणि छान सुंदर लक्ष देऊन इकडे लक्ष द्या. ज्या ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतात त्या गोष्टी नोट डाऊन करा. जे क्वेश्चन इम्पॉर्टंट वाटतात त्याचे स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनशॉट सेव्ह करा. मित्रांनो, कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त फायदा आपल्या क्रॅश कोर्सचा होणार. आणि म्हणूनच आपण नेहमी काय मानतो, इसको लगा डाला तो लाईफ जिंगा डाला, इसको लगा डाला तो लाईफ जिंगा डाला. आणि दुसरं आपण काय करायचं मित्रांनो, राईट टाइमला जिथं म्हणलं काय अबकी बार रट्टा मार. ज्या वेळेस मी म्हणतो रट्टा मार त्यावेळेस रट्टा मारायचं मित्रांनो. बिकॉज आपल्याकडे दिवस खूप कमी आहेत, लय फील घेऊन गेलं तर आपल्याला वेळ लागेल. त्यामुळे ज्या गोष्टीला म्हणतो मी रट्टा मार, तर तिथं रट्टाच मारायचं. मी जे बोललं ते करा. तुम मेरा सुनो, मैं तुम्हें सीईटी में मार्क्स दूंगा. समझ में आ रहा है की मित्रांनो? तो विदाउट डुईंग एनी टाइम पास आपण खूप छान कन्सेप्ट सुरू करूया. आणि त्या कन्सेप्टचं नाव आहे ऑसिलेशन, किंवा त्या चॅप्टरचं नाव मित्रांनो ऑसिलेशन. ऑसिलेशन असतात काय, राईट? एक सिंपल मोशन आहे, जी मोशन अशी झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक आगे पीछे असं करते. त्या मोशनला काय म्हणतात, ऑसिलेशन. लय सोपं आहे. काय मित्रांनो, परत म्हणाल की कुठली मोशन, जी मोशन परत काय करते, झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक. बस त्या मोशनला आपण काय म्हणायचं मित्रांनो, ऑसिलेटरी मोशन. मतलब इन टर्म्स ऑफ फिजिक्स काय असते, टू अँड फ्रो मोशन अबाउट मीन पोझिशन. ओ, व्हॉट इज मीन पोझिशन? येस, टू अँड फ्रो. एक पोझिशन पकडा, लेट्स से पोझिशन आपण काय म्हणू मित्रांनो, मीन पोझिशन. टू अँड फ्रो, आगे भी जा रहा पीछे भी जा रहा, आगे भी जा रहा पीछे भी जा रहा, आगे भी जा रहा पीछे भी जा रहा. टू अँड फ्रो मोशन अबाउट मेन पोझिशन. झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक झप झुपूक झप झुपूक. बस, सिंपल. टू अँड फ्रो मोशन अबाउट मेन पोझिशन इज कॉल्ड एज ऑसिलेशन. मग ऑसिलेशन मध्ये व्हॉट एक्झॅक्टली, पुढे काय, त्यामध्ये पर्टिक्युलर प्रकार येतो, त्याचं नाव आहे सिंपल हार्मोनिक मोशन. तो काय मित्रांनो, सिंपल हार्मोनिक मोशन अशी मोशन ज्या मोशन मध्ये, नीट लक्ष द्या, आता नीट लक्ष द्या, ज्या मोशन मध्ये बघा, नीट लक्ष द्या, ह्या एसएचएम चा सगळ्यात इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे, त्याच्याशिवाय ती एसएचएम तयारच होत नाही. जसं सर्क्युलर मोशन आलं की सगळ्यात इम्पॉर्टंट काय मित्रांनो, सेंट्रिपिटल फोर्स. एकदम क्लिअर आहे का? सेंट्रिपिटल फोर्स असल्याशिवाय सर्क्युलर मोशन होत नाही. तसंच जर सिंपल हार्मोनिक मोशन व्हायचं असेल तर एक फोर्स लागतो. जसा सेंट्रिपिटल तिकडे असतो तसा इकडे पण एक फोर्स असतो, आणि तो फोर्स असल्याशिवाय ही मोशन होणारच नाही. तर सर तो फोर्स कुठला, तर त्या फोर्सचं नाव आहे मित्रांनो, अतिशय सुंदर फोर्स आहे, त्याला म्हणतात रिस्टोरिंग फोर्स. मतलब घर बुलाने वाला फोर्स. कोई तो भी हमेशा घर बुलाना चाहिए. कैसा सर, कैसा घर बुलाना? ये देख, मेन पोजीशन से मैं बाहर निकला, चर में बाहर गया, मेरा वेलोसिटी कम हुआ. मेरा वेलोसिटी कम क्यों हुआ रे? जैसे मैं आगे जा रहा, माझे वेलोसिटी यासाठी कमी झाली की कोणीतरी मला मागे ओढतंय, म्हणतंय अहो घरी या. काय म्हणतंय, अहो घरामध्ये या. म्हणून मी जसं इथे जाऊन माझी वेलोसिटी थांबली, परत मी घराकडे निघालो आणि इकडे नंतर मी माझा चेहरा इकडे आहे, माझं थोबाड इकडे आहे, त्यामुळे इकडे मी मोशन कंटिन्यू करणार. पण परत जसं घरात बाहेर पडलो तसं परत मला कोणतरी म्हणणार, अहो कुठं या, घराकडे या. मतलब इकडे गेलं तरी घराकडे बोलत आहे, आणि इकडे गेलं
तरी घराकडे बोलवते. बरोबर, म्हणजे नवीन डेफिनेशन एसएचएम ची काय होते, अशी मोशन ज्याच्यामध्ये एक फोर्स कंटिन्युअसली कुठं लागतोय, टुवर्ड्स मीन पोझिशन, त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, एसएचएम. आणि त्या फोर्सचं नाव कुठल्या माहिती, रिस्टोरिंग फोर्स. तो परत सगळ्या गोष्टी रिस्टोर करतो. तो डिस्प्ले झाला तरी तुला परत इकडे आणतो, म्हणून आपण काय म्हणतो, रिस्टोरिंग फोर्स. आणि लक्षात ठेवायचं, हा फोर्स नेहमी असतो मायनस के इंटू एक्स. मायनस कस काय, तुझं पुढे चालला तर हा मागे लागतो, आणि हा मागे चालला तर पुढे लागतो. म्हणजे तुझ्या डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन नेहमी अपोजिट आहे, म्हणून इथं काय येणार, मायनस. यातला एक एक गोष्ट करू. एफ म्हणजे काय झालं मित्रांनो, एफ रिस्टोरिंग. व्हॉट इज के, के लक्षात ठेवा, के चा फॉर्म्युला असतो के इज इक्वल टू एम इंटू ओमेगा स्क्वेअर. एम म्हणजे मास, ओमेगा म्हणजे आपली नेहमी अँग्युलर व्हेलॉसिटी, आणि या चॅप्टर मध्ये याला म्हणतात अँग्युलर फ्रिक्वेन्सी. या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. के इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर, एफ इक्वल टू काय असते, मायनस के एक्स. एकदम क्लिअर मित्रांनो. ह्यामध्ये दोन तीन गोष्टी असतात, राईट. जसं मी याला मेन पोझिशन म्हणतो, ह्याला काय म्हणतो मित्रांनो, मेन पोझिशन. तर ह्याला इथून जे एक्स्ट्रीम डिस्टन्स आहे ह्याला म्हणतात अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड, आणि याला दाखवतात मित्रांनो ए ने. हे झाली पॉझिटिव्ह अँप्लिट्यूड, आणि ह्या साईडची काय झाली मित्रांनो, निगेटिव्ह अँप्लिट्यूड. प्लस ए मायनस ए, या साईडला आपण काय म्हणतो मित्रांनो, मायनस. या दोन्ही गोष्टी तुम्हाला कळल्या, प्लस ए मायनस ए, अँप्लिट्यूड कळली. ओके, दुसरी गोष्ट असते मेन पोझिशन, ही पण गोष्ट कळली तुम्हाला. ओके, आता लक्ष द्या, एक रेव्होल्युशन म्हणजे काय. जेव्हा आपण म्हणतो पार्टिकल एक रेव्होल्युशन कंप्लीट करतो, तर नेमकं काय होतं बघा. मेन पोझिशन पासून निघाला, इकडे गेला, परत मागे आला, परत इकडे गेला, आणि इथे आला. म्हणजे एवढ्या गोष्टी केल्या तर त्याला आपण काय म्हणतो रे, मेन पोझिशन. आणि हे सगळं करायला जो टाइम लागतो त्याला मी म्हणतो टाइम पिरियड. त्याला मी काय म्हणतो मित्रांनो, टाइम पिरियड. आणि हा असतो कॅपिटल टी ने. एकदम क्लिअर आहे. म्हणजे किती चक्कर मारायला, 1 2 3 4, परत त्याला किती लागतो, टी. तर मित्रांनो कॅन आय से दॅट, इथून इथं जायला, परत इथून इथं जायला T/4, परत इकडून इकडे यायला T/2, परत इथे जायला 3T/4, आणि परत यायला टोटल टाइम किती लागतो रे, टी. टी इथून सुरू झाला, इथे येणार T/4, इथं परत आल्यावर T/2, परत इथे गेला 3T/4, परत किती आला, टी. हे लक्षात राहील बघा. मेन पोझिशन इकडे गेलं T/4, परत इकडे आलं T/2, परत तिकडे जायला 3T/4, आणि परत मेन पोझिशन आलं ते किती लागतो मित्रांनो, टाइम टी. एकदम क्लिअर आहे, ऑल गुड. म्हणजे पहिला कन्सेप्ट टाइम पिरियड बघितला, दुसऱ्या त्याच्यामध्ये काय बघितलं मित्रांनो आपण, अँप्लिट्यूड, राईट. अँग्युलर फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहितच आहे. अजून एक गोष्ट याच्यामध्ये येते, फेज. हे काय असतो, कसा असतो, जास्त डोकं लावायची गरज नाही, सिंपल लक्ष ठेवायचं. फेज, आता नीट बघा, फेजच्या व्हॅल्यू कुठं कुठं कशा कशा असतात बघा नीट. इथे फेज 0 असतो. जर पिल्लू इकडे गेला तर फेज येतो π/2, परत पिल्लू इकडे आला फेज येतो पाय. बर, परत इकडे आला पिल्लू तर फेज येतो 3π/2, आणि माझं पिल्लू जर परत ओरिजिन पोझिशनला आलं तर फेज किती येतो, 2π. लक्षात ठेवा, टाइम पिरियड आणि फेज. जिथं टी असतं त्याला डबल केलं की फेज येतो. बघा बरं, इथं T/4 याला डबल करा, काय येणार, T/2 म्हणजेच काय, π/2. एकदम क्लिअर. इथं काय येतं, T/2 याला डबल करा, काय येणार, टी, म्हणजे ते किती येणार, पाय. इथं परत किती येणार, 3π/2, आणि इथे किती येणार. तर प्लीज लक्षात ठेवा, कुठल्या पॉइंटला टाइम पिरियड किती असतो आणि कुठल्या पॉइंटला फेज किती असतं हे कळत नसेल तर माझ्या पिंट्या याच्यावर विचार मंथन कर, याचा क्लिक 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 कर, याला नीट वाच, डोकं देऊन जा. मी जाऊ का पुढे, येस, जायचं मित्रांनो पुढे, येस. तो अशा प्रकारे इंट्रोडक्शन आपलं झालेलं आहे. एसएचएम काय असतं बघितलं, एसएचएमचं इक्वेशन बघितलं, आणि ह्या सगळ्या गोष्टी बेसिक बेसिक आपण क्लिअर. तो पुढे जाऊया मित्रांनो. एसएचएम मध्येच, एसएचएमचं नाव आहे लिनियर एसएचएम. ओके, आता लिनियर एसएचएम मध्ये पहिला पॉइंट येतो बघा, पहिला पॉइंट येतो डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. ओके, तो मित्रांनो मला माहित आहे एफ इज इक्वल टू काय असते, मायनस के इंटू एक्स. एफ ला काय लिहू शकतो, एम इंटू ए इक्वल टू मायनस के इंटू काय ना मित्रांनो, एक्स येणार, राईट. असं लक्षात ठेवा. ए ला काय लिहू शकतो, मायनस के बाय एम इंटू काय लिहू शकतो, एक्स लिहू शकतो. परत एला पण ए इज नथिंग बट काय, व्हेलॉसिटीला डिफरन्शिएट केलं तर ए भेटतं, आणि डिस्प्लेसमेंटला डिफरन्शिएट केलं तर व्हेलॉसिटी, आणि व्हेलॉसिटीला डिफरन्शिएट केलं तर एक्सेलरेशन. मतलब ए ला मी काय लिहू शकतो, डबल डिफरन्शिएशन ऑफ डिस्प्लेसमेंट इक्वल टू मायनस के बाय एम इंटू एक्स. एकदम क्लिअर आहे. आणि यालाच इकडे आणा आणि सिंपल गोष्ट येणार, म्हणजे किती आहे मित्रांनो, d²x/dt² प्लस के बाय एम इंटू एक्स इक्वल टू 0. ओ माय गॉड,
परत ते आलेलं आहे. काय आलेलं आहे? अब की बार रट्टा मार ओ मेरे यार रट्टा मार. परत कार्यक्रम सुरू झाला मित्रांनो. परत वाचायचं. काय 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 डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के बाय एम इंटू एक्स इक्वल्स टू 0. परत एकदा डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के बाय एम इक्वल्स टू 0. अब की बार रट्टा मार. अब की बार रट्टा मार. झाला रट्टा मारून. लक्षात राहतंय? नाही लक्षात राहत तर नोटबुक वर काढ, स्क्रीनशॉट काढ, काही कर, पण मित्रा बाळ्या माझ्या शोना लक्षात ठेव. जाऊ पुढे. आणि ह्याला काय म्हणायचं? डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएसएम. कधी कधी केला मी पहिल्या स्लाइड मध्ये सांगितलं, केला काय लिहू शकतो? के इक्वल्स टू एम ओमेगा स्क्वेअर. त्यामुळे हे इक्वेशन असंही बनणार, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल टू 0. तो भाई साहब ये दोनों को याद में रखो, याला खूप तुझा फायदा पडणार आहे. ओके. आता बघू मित्रांनो पुढे, जसं एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ओके. जायचं पुढे मित्रांनो. मग कोणाला काही टेन्शन आहे? इथून पुढे गेल्यावर आपल्या चॅप्टर मध्ये 3 गोष्टी येतात: एक्सेलरेशन, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट. एक्सेलरेशन, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट. प्रत्येक गोष्ट तुम्हाला काय करायची मित्रांनो? पाठ करायची. जाऊ का पुढे? बघा पुढच्या कन्सेप्ट मध्ये आपण काय बघू? कायनॅमॅटिक्स ऑफ एसएचएम. कायनॅमॅटिक्स मध्ये 3 लोक येतात. सगळ्यात पहिलं कायनॅमॅटिक्स डिस्कस करू की एसएचएम मध्ये पहिली गोष्ट डिस्प्लेसमेंट किती असतं. डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला बघा. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय येतो? एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. बरोबर. ए म्हणजे अँप्लिट्यूड. व्हॉट इज फाय? फाय असते इनिशियल फेज. फाय कुठं असते मित्रांनो? इनिशियल. एकदम क्लिअर आहे. मग मित्रांनो नीट लक्ष द्या. जर पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला असेल तर एक्स इक्वल्स टू काय येणार? प्लस ए. आणि पार्टिकल निगेटिव्ह एक्स्ट्रीमला असेल तर हे एक्स इक्वल्स टू काय येणार मित्रांनो? मायनस ए. एकदम क्लिअर. एकदम क्लिअर. ऑल गुड. कोणाला काही टेन्शन आहे? एकदम क्लिअर. ऑल गुड ऑल गुड ऑल गुड ऑल गुड ऑल गुड. जर नीट बघा ह्याचं इक्वेशन काय? ह्याचा मिनिंग असा आहे की पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. जर पार्टिकल एक्स्ट्रीम पासून स्टार्ट झाला, कुठून स्टार्ट झाला मित्रांनो? एक्स्ट्रीम पोझिशन पासून पार्टिकल स्टार्ट झाला तर इक्वेशन काय बनतं? एक्स इज इक्वल्स टू ए कॉस ओमेगा टी. या सगळ्या गोष्टी तुम्ही मित्रांनो काय करा? लक्षात ठेवा. कशाबद्दल बोलतोय मी सांगा बरं? डिस्प्लेसमेंट बद्दल. डिस्प्लेसमेंट डोक्यात काय आलं पाहिजे? एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस 5. किंवा दुसरं काय आलं पाहिजे? एक्स इक्वल्स टू ए कॉस ओमेगा टी. इथं 5 पण घेऊ शकता, काय टेन्शन नाही. जर इनिशियल फेज 0 असेल तर 5 0, इनिशियल फेज असेल तर ते घ्यायचं. आणि दोघात फरक काय? कधी वापरायचं? जर मीन पासून स्टार्ट झालं तर हे वापरायचं, एक्स्ट्रीम पासून स्टार्ट झालं तर हे वापरायचं. एकदम कोणाला काही टेन्शन आहे बाळा? जाऊ का पुढे? ओके. तो पहिला डिस्प्लेसमेंट झालं. दुसरा फॉर्म्युला आहे तुला माहित असेल. दुसरा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी एसएचएम. नीट लक्ष द्या. फॉर्म्युला रट्टा मारायचा, बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. व्ही इक्वल्स टू ओमेगा अंडर रूट ऑफ काय असते रे? ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. लय इम्पॉर्टंट आहे. लय म्हणजे लय इम्पॉर्टंट आहे. आणि ह्याच्यामध्येच लक्ष द्या, नीट लक्ष द्या. एक्स्ट्रीम पोझिशनला व्ही इक्वल टू 0. नीट लक्षात ठेव. आणि मीन पोझिशनला व्हेलॉसिटी कशी असते? मॅक्झिमम. आणि ही मॅक्झिमम व्हेलॉसिटी असते ए ओमेगा. हे तू रट्टा मार. इसको नाही रट्टा मारा तो तुम मर गया. 2 फॉर्म्युला लक्षात ठेवा. ऑल गुड. आणि तिसरा फॉर्म्युला अजून येतो. व्ही येतो डी एक्स बाय डी टी केल्यावर. बरोबर. म्हणजे ह्याला डिफरन्शिएट केलं तर मला व्ही भेटतो. तो व्ही कसा येणार सांगा बरं? व्ही येणार ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस 5. एकदम क्लिअर आहे मित्रांनो. हे अंडा आणि हे अंडा दोन्ही अंडे आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. तू लक्षात ठेव. व्हेलॉसिटी आणि व्हेलॉसिटी ॲट मीन पोझिशन, व्हेलॉसिटी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. राईट. आता 2 गोष्टी येतात याच्यामध्ये. आपण प्लस मायनस घेतो. प्लस मायनस मीन पासनं हे मीन पोझिशन आहे. ओके. मीन पासनं मी ह्या साईडला गेलो, या साईडला, तर प्लस घ्यायचं. आणि मीन पासून मी ह्या साईडला गेलो, मागे तर काय घ्यायचं रे? मायनस. कधी प्लस कधी मायनस. एकदम कळलेलं आहे. ओके. तिसरा कायनेमॅटिक्स आपण युज करू शकतो. तुझ्या डोक्यामध्ये क्लिक झाला असेल तर तिसरं मित्रांनो काय सांगा रे? एक्सलरेशन इन एसएचएम. एक्सलेशन फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. ए इज इक्वल टू काय असणार? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. एकदम क्लिअर. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला हेच एक्सलेशन काय असणार? मायनस ओमेगा स्क्वेअर. एक्सच्या ठिकाणी काय असणार? प्लस ए. ए म्हणजे काय मित्रांनो? अँप्लिट्यूड. एकदम क्लिअर. ओके. किंवा निगेटिव्ह एक्स्ट्रीमला एक्सेलरेशन काय ना मित्रांनो? ए इक्वल्स टू एक्स इक्वल्स टू काय ठेवा? मायनस ए. म्हणजे हे काय ना मित्रांनो? प्लस ओमेगा स्क्वेअर ए. कळले की नाही? म्हणजे एक्सेलरेशन नेहमी
त्या डिस्प्लेसमेंटला काय करत असणार, अपोज करत असणार. डिस्प्लेसमेंटच्या नेहमी कसं असणार, अपोजिट डायरेक्शनला असणार. आणि सिंपल तिसरं, मेन पोझिशनला तुझं एक्सेलरेशन किती असणार मित्रा, 0. हे तिन्ही फॉर्म्युले तुला पाठ करायचे. सगळ्याला मित्रा तुला रट्टा मारायचा. हे जर पाठ केलं नाही तर तुला काहीच मजा येणार नाही आणि तुझे सगळे वांदे होणार, तू फेल होणार. मग तुझ्या आयुष्यामध्ये पप्पा ओरडणार, मम्मी ओरडणार, गर्लफ्रेंड ओरडणार, बॉयफ्रेंड ओरडणार, सर ओरडणार. शेवटचा चान्स आहे पाठ करायचा. नीट पाहून घे. फक्त 30 दिवस अभ्यास करायचा मित्रा. 30 दिवसानंतर मजाच मजा. सुट्टी आहे नुसती. सुट्टीमध्ये मग तू इंस्टाग्राम वापर, मैत्रिणीला भेट, इकडे फिर तिकडे फिर, गेम खेळ, कुठेही जा. पण मित्र आताचे 30 ते 40 दिवस नीट अभ्यास कर. येस मित्रा, जाऊ पुढे. चला तर लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट कॉन्सेप्ट. तो पुढचा कॉन्सेप्ट आहे मित्रांनो आपल्या स्क्रीन पर. अय्यो, हे काय टेबल दिला मास्तर, मला काही कळतच नाही. हे 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 काय आहे. आता टेबल कसं आहे बघा. मी टेबल भरतो. डिफरंट मी पोझिशन दिल्या. ओके बघा, ह्या पोझिशन मध्ये तुम्हाला भरायचंय. पहिली पोझिशन 0. म्हणजे ही पोझिशन कुठल्या सांगा मित्रांनो, मेन पोझिशन. एकदम क्लिअर आहे. ओके, ही पोझिशन मी कुठे घेतो बघा. या पोझिशनला म्हणतो मी पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. म्हणजे इथं टाइम किती असणार, T/4 किंवा फेज किती असणार, π/2. एकदम क्लिअर. परत मेन पोझिशन, म्हणजे हे जाताना मेन पोझिशन आणि हे येताना मेन पोझिशन. आता टाइम किती असणार मित्रांनो, T/2 आणि फेज किती असणार, π. एकदम क्लिअर. परत इथं मला सांगा, इथं काय येणार, परत येणार मी कुठं, निगेटिव्ह एक्स्ट्रीमला. मी निगेटिव्ह एक्स्ट्रीम माझा टाइम काय घेऊ शकतो मी, 3T/4 आणि हे काय घेऊ शकतो, 3π/2. आणि परत मी एकदा कुठं आलो रे, मेन पोझिशनला. टोटल टाइम आणि टोटल मला फेज लागेल. एकदम क्लिअर. आता ह्या केसमध्ये तुम्हाला 3 गोष्टी फाइंड करायच्यात. सगळ्यात अगोदर डिस्प्लेसमेंट, नंतर मला काय घ्यायचे, वेलॉसिटी, नंतर मला काय घ्यायचं, एक्सेलरेशन. हा टेबल खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये खूप सारे क्वेश्चन्स आहेत. तो मित्रा नीट लक्ष दे. ओके, मेन पोझिशनला डिस्प्लेसमेंट, हे बघ, मेन, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, निगेटिव्ह एक्स्ट्रीम, परत मेन. ओ माय गॉड. झापूक 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 झुपक झपूक झपूक झुपूक 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 आणि परत झापूक 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 झापूक. एकदम क्लिअर होतंय का. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, मेन, निगेटिव्ह एक्स्ट्रीम, परत मेन. आय होप तुला कळलं असेल. चल बघूया मित्रा. बाबुड्या, डिस्प्लेसमेंट, मेन पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती असणार, 0. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम तिथे गेलं तर डिस्प्लेसमेंट किती असणार, +a. परत मेनला आलं तर डिस्प्लेसमेंट किती असणार, 0. निगेटिव्हला किती असणार, -a. आणि परत मेनला आलं तर डिस्प्लेसमेंट किती असणार, 0. यात काही टेन्शन नाहीये. वेलॉसिटी, मेन पोझिशनला वेलॉसिटी कशी असते, मॅक्झिमम, म्हणजे किती असणार, a⍵. एक्स्ट्रीमला वेलॉसिटी 0, मेनला परत मॅक्झिमम, बट हे काय असणार, -a⍵. कस काय, जाताना इकडे बघताय पॉझिटिव्ह आणि परत येताना इकडे बघताय, म्हणून कसं असणार, निगेटिव्ह. बाबुड्या तुला कळतंय का. येस. आणि पुढं 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 परत कुठं आलं, एक्स्ट्रीमला परत वेलॉसिटी किती होणार, 0. आणि परत मेनला आले की वेलॉसिटी किती होणार, a⍵. तो लक्षात तो रट्टा मार. मॅक्झिमम वेलॉसिटी इक्वल्स टू काय असणार, a⍵. A फॉर ऍपल. नो बाबुड्या, A फॉर एम्प्लिट्यूड. येस. आता शेवटचं बघा मित्रांनो, एक्सेलरेशन. मेन पोझिशनला एक्सेलरेशन 0. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला काय असते, -ω²a. परत मेनला 0. निगेटिव्ह एक्स्ट्रीमला काय असते, +ω²a. आणि परत किती येणार, 0. हा टेबल तुझ्या आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तुझ्या घरच्या टेबलपेक्षा हा टेबल इम्पॉर्टंट आहे. हे लक्षात ठेव बाबुड्या. ए माझ्या बाबू आणि त्याची शोना, सगळे लक्ष देत आहेत का, एकदम क्लिअर आहे का, टेबल कळाला का, पाठ करणार का, अबकी बार रट्टा मार. जाऊ पुढे. येस. तो प्लीज लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट टॉपिक. ज्या टॉपिकचं नाव आहे सिंपल. हो गेले, भारी इम्पॉर्टंट आहे. हे सगळे ग्राफ भाई साहेब तुला पाठ करायचे. ले ग्राफ दिले. किती ग्राफ दिसते सांगा बरं. एनर्जीचे ग्राफ आपण नंतर बघूया, बट सिंपल मला कुठले कुठले ग्राफ माहित पाहिजे. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा पाचवा. 5 ग्राफ आपल्याला पाठ करायचे. नीट लक्ष द्या. डिस्प्लेसमेंटचा ग्राफ असा येतो, नीट लक्ष दे. आणि व्हेलॉसिटीचा ग्राफ असा येतो, लक्ष दे. एक्सेलरेशनचा ग्राफ असा येतो. आता नीट बघ, जे ग्राफ डिस्प्लेसमेंटचा आहे त्याच्या उलट काय आहे, एक्सेलरेशन आहे. म्हणजे दोघात कितीचा फेज आहे, 180चा. नीट लक्ष दे. किधर गया रे भाई, ओ अम्मा, ओ अम्मा, ऐसा क्यों कर रहे. ओके, एकदम क्लिअर. आणि पुढचा पॉइंट बघा. आता नीट बघ, जर डिस्प्लेसमेंटला जर मी मागे ओढलं तर कितीने मागे ओढलं, एवढ्याने मागे ओढलं, एवढ्याने. नीट लक्ष दे. मी काय म्हणतो बघ, आता नीट पॉइंट आहे, लय इम्पॉर्टंट आहे. मी तुला आयडिया देतो. हे बघ, हा ग्राफ कुठला आहे, डिस्प्लेसमेंटचा, बरोबर.
बरं, व्हेलॉसिटीचा ग्राफ इथून सुरू होतो का नाही, इथून इथून इथून, म्हणजे व्हेलॉसिटीचा ग्राफ इथून सुरू होतो, इथून इथून ऑलरेडी इथून सुरू होत आहे, म्हणजे व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट पेक्षा कितीने दूर आहे, π/2 ने दूर आहे. ओके, म्हणजे व्हेलॉसिटी ग्राफ इज अहेड ऑफ डिस्प्लेसमेंट ग्राफ बाय π/2. पहिला पॉइंट लिहून घ्या, इम्पॉर्टंट आहे. दुसरा पॉइंट, ह्याच ग्राफला बघा इथून पुढे एवढे पुढे घेऊन गेलं तर काय सुरू होतं रे, एक्सेलरेशन सुरू होतं. बरोबर, मतलब एक्सेलरेशन का ग्राफ वेलोसिटी से कितना आगे है, π/2 से. म्हणजे लक्ष द्या, म्हणजे सगळ्यात पुढे कोण आहे, एक्सेलरेशन, त्याच्या π/2 मागे कोण आहे, वेलोसिटी, आणि त्याच्या π/2 मागे कोण आहे, डिस्प्लेसमेंट. कळतं काय, म्हणजे डिस्प्लेसमेंट सगळ्यात गरीब, त्याच्या पुढे π/2 वेलोसिटी आणि त्याच्या पुढे π/2 एक्सेलरेशन. तर लक्षात राहणार मित्रा, ग्राफ बघ, लक्षात ठेव, म्हणजे जे ग्राफ डिस्प्लेसमेंटला आला त्याला पुढे घेतले की काय भेटणार, वेलोसिटी, त्याला पुढे घेतले की काय घेणार, एक्सेलरेशन. आणि डिस्प्लेसमेंट आणि एक्सेलरेशन मधल्या ग्राफ मध्ये किती कितीचा अँगल असतो मित्रांनो, 180चा. हे सगळे ग्राफ तुला कळलेले आहेत का, येस. हे कशाला याचं तुला देणं घेणं नाही, फक्त शेप लक्षात ठेव. आणि हा वेलोसिटीचाच ग्राफ आहे, बट एक्स ऍक्सिस वर इथं काय डिस्प्लेसमेंट आहे, इथं वेलोसिटीचा ग्राफ एक्स ऍक्सिस वर काय टाइम आहे. तो वेलोसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंटचा ग्राफ हा नेहमी कसा येतो, इलिप्स येतो. हे तू लक्षात ठेव, पाठ करणार. आणि हा जो आहे एक्सेलरेशन वर्सेस डिस्प्लेसमेंट, हा पण काय येतो मित्रांनो, स्ट्रेट लाईन येतो, पण हा निगेटिव्ह वाला स्लोप येतो. त्यामुळे हे 5 ग्राफ तुला पाठ करायचे आहेत. ओके, चला मित्रा आणि मैत्रिणींनो, हात जोडा, जोडले का हात, असा हात करा, डोळे झाका. अब भगवान को याद करो और बोलो, बोलेंगे की नाही मेरे साथ, यस, बिलकुल बोलणे का सगळ्यांनी केलेलं आहे. झोपायचं नाही, डोळे झाकलेले आहेत का, डोळे झाक, नाहीतर बघ बघ बघ, मग तिथं येऊन मारणार तुला. झाकले, ओके. पहिला आता कसं रिवाइज करायचं बघा. सगळ्यात अगोदर कुठला ग्राफ आहे, डिस्प्लेसमेंट टाइम. इमॅजिन झाला की तुला, झाला. ओके, चला पुढचा ग्राफ वेलोसिटी टाइम, त्याला π/2 न पुढे घेतलं की वेलोसिटी मिळवा भेटणार. गुड, इमॅजिन झाला. त्याचा पुढचा ग्राफ कुठला, एक्सेलरेशन टाइम. इमॅजिन झाला का, येस झाला सर, मला काय टेन्शन नाही. त्याच्या पुढचा ग्राफ दिसतंय मला स्क्रीनवर, काय दिसतंय, वेलोसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंट. डोळे जाग भाड्या, स्क्रीनवर बघू नकोस, नको बघू. हा, चला पुढचा ग्राफ वेलोसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंट दिसतंय का, कुठला शेप आहे मित्रा, इलिप्स. व्हेरी नाईस. ओके, पुढचा ग्राफ कुठला, एक्सेलरेशन वर्सेस डिस्प्लेसमेंट. तर मित्रा कुठला शेप आहे, स्ट्रेट लाईन. व्हेरी नाईस, पासिंग थ्रू ओरिजिन. एकदम क्लिअर आहे. याचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे आपण नंतर बघूया, आणि एनर्जीचे जे खालचे 2 ग्राफ आहेत ते पण नंतर बघूया. पण हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुला कळलेलं आहे का, येस. तर मित्रांनो मी पुढे जात आहे. पुढे आधीचे इंटेक्स, आतापर्यंत आपण काय बघितलं, वेलोसिटी बघितले, नंतर डिस्प्लेसमेंट बघितलं, नंतर एक्सेलरेशन बघितलं, नंतर ग्राफ बघितला. आता नवीन पुढच्या कन्सेप्ट कडे जायचं आहे, ज्याचं नाव आहे एनर्जी इन SHM. बघा मित्रांनो, SHM मध्ये एनर्जी काय असते, ही असते, तुला माहिती आहे की किती टाईपच्या एनर्जी असतात, 3 टाईपच्या. सगळ्यात अगोदर कुठली एनर्जी असते, कायनेटिक, नंतर कुठली एनर्जी असते, पोटेन्शियल, आणि नंतर कुठली एनर्जी असते मित्रांनो, टोटल एनर्जी. टोटल एनर्जी लक्षात ठेव, लय सोपे आहे. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असणार, सिंपल फॉर्म्युला असतात. कायनेटिक म्हणजे काय असते, हाफ mv चा स्क्वेअर. ओके, मग हा फॉर्म्युला एसएच मध्ये कसा वापरायचा, हाफ m, लक्ष द्या, ओमेगा स्क्वेअर आणि पुढे लिहायचं a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर, सिंपल फॉर्म्युला. ओके, मग मेन पोझिशनला कायनेटिक एनर्जी कशी असते, मॅक्स. व्हेलॉसिटी मॅक्सिमम, तर कायनेटिक एनर्जी पण कशी असणार, मॅक्स, आणि त्याची व्हॅल्यू असते हाफ m ओमेगा स्क्वेअर आणि पुढे काय असते, a स्क्वेअर. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला वेलोसिटी 0 असते, तर कायनेटिक एनर्जी पण कशी असणार मित्रा, 0, म्हणून किती असणार, 0. एकदम क्लिअर आहे का, एकदम क्लिअर आहे. कोणाकडे टेन्शन आहे, पुढे जाऊ बाळा, समजलं आहे का, येस. पुढे पोटेन्शियल एनर्जी, तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू हाफ m ओमेगा स्क्वेअर, पुढे असते x स्क्वेअर. x इज डिस्प्लेसमेंट. ओके, मग मी विचार केला, मेन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी किती असते, मिनिमम असते, म्हणजे किती असते, 0. आणि तेच एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी कशी असते मित्रांनो, मॅक्सिमम. एक्स्ट्रीमला x इक्वल्स टू किती असणार, a. मी इथे x इक्वल्स टू a ठेवा, तर किती येते, हाफ m ओमेगा स्क्वेअर. इथे किती आहे मित्रांनो, a स्क्वेअर. कळले की नाही. मग कुठे बघा मित्रांनो, कुठे गेली तरी समेशन ऑफ कायनेटिक प्लस पोटेन्शियल सेम राहतं. ओके, म्हणजे मला काय म्हणायचं मित्रांनो, जर मी इथं टोटल एनर्जी को हटा दिया, मैंने ऐसा रखा, मैंने हे म्हटलं की टोटल एनर्जी TE, टोटल एनर्जी इक्वल्स टू काय असते मित्रांनो, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ह्या दोघांची सम केली तर मला म्हणायचं टोटल एनर्जी नेहमी किती येते, हाफ m ओमेगा स्क्वेअर आणि a स्क्वेअर. म्हणजे कुठे गेले ते टोटल एनर्जी नेहमी कशी राहते, कॉन्स्टंट.
टोटल एनर्जी नेहमी कशी राहते कॉन्स्टंट, टोटल एनर्जी नेहमी कशी असते कॉन्स्टंट. ओ माय गॉड कॉन्स्टंट. एकदम क्लिअर आहे. सगळे फॉर्म्युला आय तुम्हाला क्लिअर झाले असतील. याच्यामध्ये जास्त टाइमपास करत नाही आणि जास्त कन्सेप्ट आपण कशा थ्रू करूया मित्रांनो, क्वेश्चन थ्रू. चला तर पुढे जाऊया मित्रांनो. पुढची स्लाइड आहे. सम इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत बघा. 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहेत ग्राफ. ओके चला त्या ग्राफवर आपण जर गेलं, त्या ग्राफवर आपण जर गेलं, त्या ग्राफवर आपण जर गेलं. ओके लक्षात द्या मी कायनेटिक एनर्जी सांगितली आणि मी कुठली सांगितली सांगा बरं, पोटेन्शियल एनर्जी. सॉरी निम्पल. ओके इथे बघा कायनेटिक एनर्जीचा ग्राफ बघा. हा ग्राफ जो येलो येलो दिसतो तो कायनेटिक एनर्जीचा ग्राफ आहे. हे आहे मेन पोझिशन. मेनला कायनेटिक एनर्जी कशी असते मॅक्झिमम, नंतर काय होते कमी, नंतर परत वाढते, नंतर परत वाढते. वरच्या आणि खालच्या ग्राफ मध्ये काय सगळे पॉईंट कुठे आहेत वरच आहेत. एकदम क्लिअर आहे. ओके आणि जिथं कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम तिथं पोटेन्शियल कसं असते कमी. त्यामुळे कायनेटिक एनर्जी वरून स्टार्ट होतं, पोटेन्शियल कुठे स्टार्ट होतं खालून स्टार्ट होतं. एकदम क्लिअर आहे. सो दिस इज द ग्राफ ऑफ पोटेन्शियल एनर्जी, दिस इज द ग्राफ ऑफ कायनेटिक एनर्जी. बट हा ग्राफ विथ रिस्पेक्ट टू काय सांगा रे टाइम आहे आणि हा ग्राफ जो आहे तो विथ रिस्पेक्ट टू काय रे पोझिशन आहे. मेन पोझिशनला पोटेन्शियल 0 बट कायनेटिक मॅक्झिमम आणि एक्स्ट्रीम. अयो किती गाडी अरे भाई साहब आ गया. ओके तर मेन पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असते, पोटेन्शियल मिनिमम असते. दिसते पण त्या तुला. येस. एक्स्ट्रीम पोझिशनला काय 0 असतं सांगा बरं. एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल 0 सॉरी एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी 0 पण पोटेन्शियल एनर्जी कशी असते रे मॅक्झिमम. आणि कुठे गेली तरी या दोघांची सम नेहमी कशी असली पाहिजे कॉन्स्टंट. त्यामुळे हा पण शेप लक्षात ठेवा, हा पण शेप लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे 3 आणि 2 5 आणि 2 7 ग्राफ तुला आयुष्यामध्ये कुठे लक्षात ठेवायचे आहेत एसएसएम मध्ये. नीट मित्रा परत डोळे झाक, परत पॉज मार आणि परत तुझं काम आहे. तू असं नाही केलं तर देव तुला पाप देणार, मी पण तुला पाप देणार आणि फिजिक्स तर लायच पाप देणार. तर मित्रा मार्क्सच बनणार नाही. समजतंय का तुला. त्यामुळे प्लीज हे 7 ग्राफ तुला लक्षात ठेवायचे. इसको लगा डाला तो लाईफ चिंगा डाला. एकदम क्लिअर. तर मित्रांनो पुढे जात आहे मी. आय होप सगळ्यांनी ग्राफ क्लिअर केलेले आहेत. ओके चला मग सम इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला डिस्कस करायचे आहेत. एनर्जी आपण बघितली बघा. आता त्यातले कुठले कुठले पॉईंट लक्षात ठेवायचे लक्षात. पहिला पॉईंट बघा नीट लक्ष द्या. ओके इन 1 रेव्होल्युशन डिस्प्लेसमेंट 0 असतं पार्टिकलचं, बट त्यानं कव्हर केलं डिस्टन्स किती असतं माहिती आहे का 4 आहे. पहिला पॉईंट. दुसरं लक्षात द्या. जर ही मेन पोझिशन घेतली, मेन पोझिशन आणि ही जी आहे ती कुठे आहे मित्रांनो एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन हा जो पॉइंट आहे हा कुठला आहे A/2. A/2 आणि लक्षात ठेवा मेन पासनं पहिल्या A/2 ला जायला, मेन पासनं पहिल्या A/2 ला यायला T/12 टाइम लागतो आणि इथून इथं जायला किती टाइम लागतो T/6 टाइम लागतो. एकदम क्लिअर. आणि हे दोन्ही मिळून हा जो टाइम लागतो T/4. हे ऍब्सोल्युटली लक्षात ठेवायचं. याचा आपल्याला खूप पुढे फ्युचर मध्ये उपयोग होणार आहे. एकदम क्लिअर आहे. ओके असा कुठला पॉइंट आहे ज्या पॉइंटला कायनेटिक एनर्जी इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी असते. दॅट पॉइंट इज मित्रांनो A/√2. लक्षात ठेवायचं. ओके पुढं. इफ फ्रिक्वेन्सी ऑफ velocity is f, if frequency of velocity is f, then frequency of लक्षात द्या kinetic energy or potential energy is 2f. ऍब्सोल्युटली रट्टा मारायचं मित्रांनो. हे सगळे इम्पॉर्टंट नोट्स आहेत तुझ्या शॉर्ट नोट्सच्या बुक मध्ये. आय होप तू ऍड करत असशील. एकदम क्लिअर आहे मित्रांनो. पहिला पॉईंट कळला, दुसरा पॉईंट कळला, तिसरा पॉईंट कळला, चौथा पॉईंट कळला. काय कोणाला टेन्शन आहे जाऊ का पुढे एनर्जी पर्यंत आलेलो आहोत आपण. सगळे ग्राफ आपल्याला कळलेले आहेत. मास्तर पुढे चला. एकदम क्लिअर आहे का. एकदम जाऊ का बाळा. माझ्या शोनाचा बाबूचा पिंट्याचा घंट्याचा तंट्या सगळ्यांना कळलेलं आहे का. येस. जाऊ क्या मैं आगे जाऊ. ए बाबूराव जाऊ का पुढे. ओके चला मित्रांनो पुढे जात आहे. पुढचा पॉईंट आपण देशाला. हो लई छान काम आहे. सिंपल पेंडलम बघा बरं. सिंपल पेंडलम असते सगळ्यांना माहित आहे. पटपट याच्यामध्ये काही टाइमपास करत नाही. सिंपल पेंडलम काय असतो. बॉल पुढे जातो, बॉल मागे जातो. ह्याला आपण काय म्हणतो मित्रांनो सिंपल पेंडलम. लक्ष द्या. ह्याला म्हणतात एक्स्ट्रीम पोझिशन, ह्याला म्हणतात मेन पोझिशन. ओके जर ह्या पॉईंटची एफबीडी काढली तर खाली काय लागतं mg, इकडे काय लागतं mg cos थीटा, इकडे काय लागतं mg sin थीटा. आता नीट लक्ष द्या. तर मित्रांनो मला सांगा इथं रिस्टोरिंग फोर्स कुठला असेल. रिस्टोरिंग फोर्स म्हणजे तो परत वो घर बुलाता है. ओके म्हणजे मित्रांनो नीट लक्ष द्या. कुठला फोर्स परत घरी बोलवत आहे. कुठला फोर्स नीट लक्ष द्या. हे mg cos थीटा. mg cos थीटा कोणाला बॅलन्स करते रे टेन्शनला बॅलन्स करते.
बट असा एक फोर्स आहे जो अनबॅलन्स्ड आहे, कुठला mg sin थिटा, आणि दॅट mg sin थिटा इज नथिंग बट तुमचा काय सांगा रे, रिस्टोरिंग फोर्स. तर आपण काय म्हणतो, mg sin थिटा. एकदम क्लिअर आहे. आणि ह्याच रिस्टोरिंग फोर्सला सगळं केलं राईट. बघा mg cos थिटा इज गिव्हन बाय टेन्शन आणि mg sin थिटा म्हणजे रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स काय असतो, k इंटू एक्स. एकदम क्लिअर. हे कसाल तुम्हाला सांगतो, नीट लक्षात द्या. mg sin थिटा रिस्टोरिंग फोर्स. हे बघा इथं सोपं आहे, काय घाबरायची गरज नाही. m इंटू एल म्हणजे लेंथ, डी स्क्वेअर थिटा अपॉन डी टी स्क्वेअर म्हणजे असतो अल्फा. काय असतो मित्रांनो त्याचा, अल्फा. हे फक्त लक्षात ठेवा, याचे तुम्हाला काही यूज नाहीये, बट हे तुला खूप ठिकाणी यूज होणार. जाऊ पुढे. आणि ह्यालाच गुलगुलू केलं तर एक सुंदर फॉर्म्युला येतो. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम असतो 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी. लय म्हणजे लय इम्पॉर्टंट आहे, याच्यावर खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होणार, त्यामुळे हे पाठ करायचं आणि रट्टा मारायचं. ओके. सो दुसरी डायग्राम वर मी सिंपल पेंडुलमची दिलेली आहे. तर तेच गोष्ट आहे मित्रांनो, मेन पोझिशनला कायनेटिक एनर्जी कशी असते, मॅक्झिमम. नीट लक्ष द्या. तो कायनेटिक एनर्जी सर हाफ एम स्क्वेअर लिहायचं, तुम्ही mgh का लिहिला, अरे मित्रांनो तो एच हाईट वर आलाय ना, एच हाईटची एनर्जी कशामध्ये कन्वर्ट झाली, कायनेटिक मध्ये. त्यामुळे कायनेटिकला मी काय म्हणू शकतो, एच हाईटची एनर्जी. तो एच हाईटची एनर्जी काय असणार, mgh. याच्याकडे 100 रुपये होते, हे 100 रुपये मला इथे येऊन भेटले, त्यामुळे हे 100 कसे असणार, सेम. त्यामुळे इथली एनर्जी कशी असणार, सेम. म्हणजे इथली एनर्जी आहे तीच इथे एनर्जी आहे. इथली एनर्जी किती आहे, mgh, म्हणून इथे एनर्जी पण किती आहे, mgh, म्हणून इथे किती आला रे, mgh. क्लिअर. जेव्हा तो एक्स्ट्रीम पोझिशनला जातो, एक्स्ट्रीम पोझिशनला किती असते पोटेन्शियल, mgh, पण कायनेटिक किती असते रे, 0. हे झालं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, हे काय झालं रे, निगेटिव्ह एक्स्ट्रीम. एकदम क्लिअर आहे मित्रांनो. आय होप आयुष्यामध्ये कोणालाच टेन्शन नसेल. जाऊ पुढे. ओके गुड. तो सिंपल पेंडुलम झाल्यानंतर त्याचं काहीतरी 2-3 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, त्या इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवल्या की तुला याच्या आयुष्यामध्ये खूप जास्त सिंपल होणार. ओके. ती कुठली गोष्ट आहे बघा, सिंपल पेंडुलम मध्ये पहिला फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. बघा T इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी. एकदम क्लिअर. म्हणजे इधर से T प्रोपोर्शनल टू काय येणार, रूट एल. एकदम लक्षात ठेवा. ओके. म्हणजे बेसिकली तुला विचारलं व्हॉट इज द ग्राफ बिटवीन T अँड रूट एल, तर हा ग्राफ कसा आहे, तो स्ट्रेट लाईन. किंवा तुला विचारलं व्हॉट इज द ग्राफ बिटवीन T अँड एल, गोष्ट वेगळ्या. कळलं नाही. म्हणजे रूट एल चा स्क्वेअर म्हणजे हे येणार एक्स चा स्क्वेअर, म्हणजे हा तुझा जो ग्राफ येणार तो कसा येणार, असा. हे दोन्ही ग्राफ तू आयुष्यामध्ये लक्षात ठेव. ओके. आता दुसरा पॉइंट, जर नीट लक्ष द्या, 2-3 केसेस केल्या, हा सिंपल पेंडुलम मी लिफ्ट मध्ये ठेवला आणि लिफ्ट कितीने वर गेली, ए ने. ओके. तर फॉर्म्युला येतो T इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी प्लस ए. लक्षात राहणार. और हीच जर लिफ्ट खाली गेली, खाली, तर फॉर्म्युला येतो T इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल अपॉन जी मायनस. लक्षात राहणार. आणि जर लिफ्ट फ्री फॉल असेल, फ्री फॉल किंवा लिफ्ट किंवा सिंपल पेंडुलम सॅटेलाइट मध्ये ठेवला, तर T नेहमी इक्वल टू किती असतो, इन्फिनिटी. हे फॉर्म्युले तू पाठ कर. बिलकुल तू काही टेन्शन घेत आहे का, नाही. किंवा सिंपल पेंडुलम फ्लूइड मध्ये ठेवला, फ्लूइड मध्ये. ओके. तर टाइम पिरियड काय असतो बघ, T इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल अपॉन जी. इथे येणार 1 मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन येणार डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट. फक्त लक्षात ठेव, कसा याचं काही देणं घेणं नाही. एकदम क्लिअर. जाऊ का पुढे. कोणाला टेन्शन आहे बाळ्या, ए बाळ्या, कोणाला टेन्शन आहे, एकदम क्लिअर आहे. ओके. कसं आहे कळलं. ओके. पुढचा, ह्याच केसमध्ये एका इन्क्लाइन सरफेसवर सिंपल पेंडुलम ठेवला असा, आणि इन्क्लाइन प्लेन असा आहे, आणि याचं हा खाली चालला. ठीक आहे. या केसमध्ये फॉर्म्युला येतो T इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ, नीट लक्ष द्या, एल अपॉन जी कॉस थिटा. सगळे फॉर्म्युले लक्षात राहणार, सगळ्या गोष्टी लक्षात राहणार. कोणाला काय टेन्शन आहे, फ्लूइड मध्ये ठेवल्यावर काय होतं कळलं. येस. आणि अजून एक गोष्ट येते, हेच सिंपल पेंडुलम जर एका कार मध्ये ठेवला, कारमध्ये, मला कार काढता येत नाही मित्रांनो, माझं ड्रॉइंग खूपच वीक आहे. आम्हाला लहानपणी शिकवायला ड्रॉइंगला सर होते, बट मी सरांकडे लक्ष दिलं नाही. हे असं काहीतरी असेल, तर ह्या केसमध्ये समजा ही कार एक सिलेक्शन पुढे चालली, तर सिंपल पेंडुलमचा फॉर्म्युला येतो T इक्वल्स टू 2 पाय
अंडर रूट ऑफ यल अपॉन रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. इसको लगा डालने का, बिलकुल घबराने का नाहीये मित्रांनो. हे सगळं आहे आणि नेहमीची आपली प्रोसेस. जागे करा, जागे करा, जागे करा. काय म्हणते सांगा. अब की बार रट्टा मार. टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट यल अपॉन जी प्लस ए. ओके सर. टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट यल अपॉन जी मायनस ए. ओके सर. जर फ्लूड मध्ये ठेवलं तर माझ्या डोक्यात आला 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 का. येस. काय मित्रांनो सांगा बरं. टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ यल बाय धिस्सा धिस्सा अँड धिस्सा. लक्षात राहणार का धिस्सा. कोंबड्याचा पिस्सा. लक्षात राहते का ओ हिरो. चल पुढे. हे सिंपल पेंडुलम इन्क्लाइन प्लेनवर ठेवला तर असं येते आणि हे सिंपल पेंडुलम जर कार मध्ये ठेवला तर असं येते. म्हणजे सगळा अत्याचार कोणावर करून झाला. सिंपल पेंडुलमचा. तू लक्षात ठेवणार का माझ्या दादा आणि त्याची दीदी. चला पुढे जाऊया मित्रांनो आपण. मग काय टेन्शन आहे. तर आपण बघूया पुढे गेल्यानंतर सम फॉर्म ऑफ डिफरंट सिंपल पेंडुलम्स आहेत. बघा आता कुठल्या नाही. ओके. तर ह्यामध्ये तर पहिला जो सिंपल पेंडुलम येतो मित्रांनो माझ्याकडे, नीट लक्ष द्या. लय पुढे जाऊ नको. शेठ हो. ओ भाई असलं काय ग. उगे टेन्शन आले मला. ओके चला मित्रांनो. स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम पण नाही. अरे हा डिफरंट पेंडुलम. हा पॉइंट आपल्याला शिकायचा होता. बट पेन किधर गया. पेन. हे पेन कुठे गेला तू. इथे गेला. किधर छुपके बेटा है. ढूंढ लूंगा तुझे मैं दुनिया से. लपायचं आपल्याला चालत नाही. तू धरती पे चाहे जहां भी रहेगी. तुझे तेरी धडकन से पहचान. ओके चला मित्रांनो जाऊया. तो पहिला गोष्ट आहे डिफरंट टाइप्स ऑफ पेंडुलम. तो पहिले येते सेकंड पेंडुलम. सेकंड पेंडुलम काय असते मित्रांनो. सेकंड पेंडुलम असा पेंडुलम ज्याचा टाइम पिरियड 2 सेकंद असतो आणि ज्याची लेंथ किती असते रे 1 मीटर. आयुष्यभर लक्षात ठेवायचं. ओके. दुसरं व्हेरी लार्ज लेंथ पेंडुलम. व्हेरी लार्ज लेंथ पेंडुलम. तो फॉर्म्युला काय तो बघा मित्रांनो सोपा आहे. टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ बघा 1 अपॉन हे 1 आहे 1 बाय जी. इथे असते 1 बाय यल प्लस 1 बाय आर. सर व्हॉट इज आर. ओके मास्टर. आर इज रेडियस ऑफ अर्थ. सिंपल तुम्ही लक्षात ठेवा. आर इज रेडियस ऑफ अर्थ. आणि ह्याच केस मध्ये तुला जर म्हणलं इन्फानाइट लेंथचा काय तो. जर लेंथ मी इन्फानाइट केली. इन्फानाइट लेंथ. ओके मित्रांनो बघा इथे लेंथ इन्फानाइट केली तर तुम्हाला असं वाटू शकते की लेंथ इन्फानाइट झाली तर टाइम पिरियड पण इन्फानाइट होणार. पण तसं नाहीये दादा. जर लेंथ इन्फानाइट झाली तर 1 बाय यल 1 बाय इन्फानाइट 0 होणार. पण टाइम पिरियड तुझा काय येणार. टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ आर बाय जी. तो मित्रांनो म्हणू शकतो का की इसकी अवकात म्हणजे कुठल्याही सिंपल पेंडुलमचा जो मॅक्सिमम टाइम पिरियड आहे तो फक्त आणि फक्त कुठे पण जाऊ शकतो. टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट आर बाय जी. इसके आगे वो जा ही नहीं सकता. एकदम क्लिअर आहे मित्रांनो. जर 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 त्याची लेंथ इक्वल्स टू रेडियस ऑफ अर्थ झाली. रेडियस ऑफ अर्थ झाली तर मित्रांनो हाच फॉर्म्युला काय तो बघा. टी इक्वल्स टू रेडियस ऑफ अर्थ म्हणजे 1 बाय आर प्लस 1 बाय आर किती होणार 2 बाय आर. म्हणजे फॉर्म्युला काय तो टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ काय येणार आर अपॉन 2g. एजी ओजी 2g. आय होप या सगळ्या गोष्टी तुला लक्षात राहत असतील. या सगळ्या गोष्टी तू रिमेंबर करशील. या सगळ्या गोष्टी तू पाठ करशील तरच तुझा फायदा आहे पिंटा. नाहीतर तू गेला समजा. इसको नाही लगा डाला तो इतका वाट लागला की तुम्ही बघा मग. हा चला मित्रांनो शेवटचा आहे. ह्याला म्हणतात फिजिकल पेंडुलम. कुठल्या म्हणतात मित्रांनो फिजिकल पेंडुलम. नीट लक्ष द्या. आतापर्यंत काय होतं की एक दोरी होती. एक दोरी होती अशी आणि खाली बॉब लटकायचं. फक्त मास खाली कुठे असायचं खाली अटायचं असायचं. बट आता ह्याच ऐवजी सगळेच्या सगळे सिस्टीमच एक ऑब्जेक्ट आहे. त्याला म्हणायचं फिजिकल पेंडुलम. ह्या फिजिकल पेंडुलमचा टाइम पिरियड किती असतो बघा. टी टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ आय अपॉन एम जी एल. ओके सर व्हॉट इज आय. आय म्हणजे करंट नाही रे माकडा. आय म्हणजे काय असते माकड्या. ए माकड्या इकडे बघ. आय म्हणजे असते माझी मॉय. दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि व्हॉट इज यल. यल असते नीट बघा यल डिस्टन्स ऑफ
सेंटर ऑफ मास फ्रॉम ऍक्सिस. एकदम क्लिअर. याचा वापर कसा करायचा मी तुम्हाला सांगतो, बट आय होप ह्या सगळ्या गोष्टी तुला क्लिअर झालेल्या असतील. कोणाला काही टेन्शन आहे? एकदम क्लिअर आहे का मित्रांनो? वाटलंच तुम्हाला जास्त कळावं म्हणून जर एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं असेल तर मी असे एक्झाम्पल तुम्हाला देऊ शकतो. बघा मित्रांनो, ओके, आपण असं म्हणू, एक रिंग आहे, रिंग आहे आणि रिंगच्या इथं मी आता ऍक्सिस आहे. सगळ्यांना दिसतंय का? एक रिंग आणि रिंगच्या तिथे मी काय घेतलं मित्रांनो? ऍक्सिस घेतलं. हे रिंग, रिंगच्या तिथे ऍक्सिस घेतलं. याचा मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. फॉर्म्युला काय? सॉरी, मोमेंट ऑफ इनर्शिया कुठून काढायचं? मास्तर अरे काय पण कसं बोलते? अरे काय लिहू का? अरे जाऊ ना भाई, चल ना. हाँ मेरी जान, देखना इधर. चलो क्या आएगा? टी. टीला टी आहे, 2 पायला 2 पाय. चला आय किती असतो रिंगचा? ऍक्सिस असा आहे, असा असा असा. या रिंगचा ऍक्सिस इथं आहे ना, ऍक्सिस इथं असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया असतो 2mr स्क्वेअर. मी इथे लिहायचं 2mr चा स्क्वेअर. ओ माय गॉड. खाली काय लिहायचं? एम ला एम. ओके, खाली काय लिहायचं? जी ला जी. आणि हे किती दूर आहे सांगा बरं याच्या इथून? आर न दूर आहे. म्हणजे ते किती आहे मित्रांनो? आर. तो इसको गुलू गुलू किया, इसको गुलू गुलू किया तो आन्सर काय येतं? टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ काय तरी 2r/g. तो अशा प्रकारे फिजिकल पेंडलमचा आपण काय करायचा? वापर करायचा. सगळं कळलेलं आहे का दादा? चला मग आपण पुढे जाऊया. पुढचा कन्सेप्ट याच्यापेक्षा सिंपल आहे, याच्यापेक्षा खूप छान आहे आणि त्या कन्सेप्टचं नाव आहे स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम. आतापर्यंत जे खेळत होतो त्याच्यामध्ये स्प्रिंग नव्हता आला, पण आता स्प्रिंग आलेला. स्प्रिंग म्हणजे काय? स्प्रिंग म्हणजे अशी दुखी आत्मा आहे तो जो हमेशा बोलता है मुझे मेरे हालत पे छोड़ दो. नवीन नवरी कशी असते? खूप चिडलेली असते. सगळे लोक तिला बोलत असतात, तिला चांगलं बोला का तिला वाईट बोला, ती नेहमी चिडतेच. तसंच आपला स्प्रिंग आहे, नेहमी चिडलेला असतो. त्याला कॉम्प्रेस करा तरी अपोज करणार, त्याला तुम्ही एक्सपांड करा तरी आपला पिंट आपल्याला काय करणार? अपोज करणार. त्याच आपल्याला बघायचे. याच्या जास्त डिटेलमध्ये मी जाणार नाही. तो सिंपल लक्षात ठेवा. व्हॉट इज स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम कशी असते? जर एक स्प्रिंग घेतला आणि जर याला तुम्ही मास एम जोडलं आणि याला मेन पोझिशन पासून डिस्प्लेस केलं, पुढे मागे पुढे मागे, झापूक झोपूक झापूक झोपूक झापूक झोपूक, तर हे स्प्रिंग सिस्टीम आहे. कुठली मोशन करणार? एसएचएम करणार. आणि त्या एसएचएमचा जो टाइम पिरियड आहे तो आय होप तुला माहित असेल, टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ काय असते? m/k. आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याला लक्षात ठेव. टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट m/k. आणि हा जो के असतो तो काय असतो? के इफेक्टिव्ह असतो. पहिला पॉइंट. आणि एक गोष्ट तुम्हाला कळली असेल, ही जी गोष्ट आहे, हे जे पिल्लू आहे, जी वर डिपेंड करत नाही. म्हणजे मिनिंग काय मित्रांनो? नीट लक्ष दे. जर ह्या सिस्टीमला ह्या स्प्रिंगला तू लिफ्ट मध्ये ठेवलं, लिफ्ट मध्ये, तर कसा फरक पडतो? घंटा. टाइम पिरियड डज नॉट चेंज. ओ माय गॉड. ह्याच केस मध्ये तू याला कशामध्ये ठेवलं? फ्लूइड मध्ये ठेवलं, काय फरक पडतो? घंटा. अशा प्रकारे तू याला एका इन्क्लाइन प्लेनवर ठेवलं, इन्क्लाइन प्लेनवर, आणि असं केलं, इथं फक्त जी चेंज होते पण आपला टी हा जी वर डिपेंडच नाही. त्यामुळे इथं पण काय फरक पडतो? घंटा. टी चेंज होतो का मित्रा? नाही चेंज होत. म्हणजे दिस इज द व्हेरी बेसिक डिफरन्स बिटवीन सिंपल पेंडलम टाइम पिरियड अँड स्प्रिंगचा टाइम पिरियड. सिंपल पेंडलमचा टाइम पिरियड हा जीवर डिपेंड असतो, पण हा जीवर आयुष्यामध्ये कधी डिपेंड आहे का? नाही. पण त्याचं एक ड्रॉबॅक आहे, तो ड्रॉबॅक याचा नाही. तोच ड्रॉबॅक काय सांगावर? तो जीवर ड्रॉबॅक तो जीवर डिपेंड आहे, बरोबर. तो पण मासवर डिपेंड नाही येतो. सिंपल पेंडलम तुम्ही मास काय पण ठेवा, टाइम पिरियड नेहमी कसा असणार? सेम. बट इथं मास काय पण ठेवला तर टाइम पिरियड याचा काय होणार? चेंज. म्हणजे देवाला दोघांना पण बॅलन्स केलंय. त्याला जीचा फरक पडतो पण मासचा फरक पडत नाही, आणि याला जीचा फरक पडत नाही पण मासचा फरक पडतो. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला कळलं असेल. स्प्रिंग मध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी जास्त काटा कुटा करायचं का नाही करायचं. आणि लक्ष द्या पुढचं. जर स्प्रिंगला मी कट केलं, बरोबर, जर त्याची लेंथ L/n झाली, लेंथ काय झाली? L/n, तर त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट हा n k ने वाढतो. जेवढी लेंथ कमी
तेवढा त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट काय होणार, वाढणार. हा एक पॉईंट तू आयुष्यामध्ये लक्षात ठेव. स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम बद्दल इतकं तुम्हाला कळलेलं आहे. चला पुरानो पुढच्या पॉईंटकडे जाऊया. तो पुढचा पॉईंट याच्यापेक्षा इंटरेस्टिंग आहे का नाही मलाच माहित नाही. हाय ओके. तर याच्या पुढचा लय इंटरेस्टिंग आहे. याच्यावर खूप सारे क्वेश्चन आहेत. 2 कॉम्बिनेशन दिलेत. एक कॉम्बिनेशन कुठला आहे सांगा मित्रांनो. अरे ये की बाळा ओ बाळा. चला 2 कॉम्बिनेशन दिलेत. पहिलं कॉम्बिनेशन कुठले दिले, सिरीज. दोघे सिरीज मध्ये जोडलेत आणि 2 स्प्रिंग इथे कशामध्ये जोडलेत, पॅरल मध्ये जोडलेत. एकदम क्लिअर आहे बघा. हे जे कॉम्बिनेशन आहे या कॉम्बिनेशनचं नाव आहे सिरीज आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ह्या कॉम्बिनेशनचं नाव काय मित्रांनो, पॅरलल. आता नीट लक्षात, इथं फक्त के चेंज होणार. याचा K1 आहे आणि याचा K2 आहे. तर लक्षात द्या 1/K इफेक्टिव्ह इज इक्वल टू असते 1/K1 प्लस 1/K2 और असं लिहू शकतो K इफेक्टिव्ह इज इक्वल टू K1 K2 आपण खाली काय मित्रांनो K1 प्लस K2. जर तुम्हाला असं दिलं K1 इज इक्वल टू K2 इक्वल टू K, दोघांचं पण कसं आहे रे, सेम. तर ह्या केसमध्ये K इक्विव्हॅलेंट किती होतो मित्रांनो, K/2. आणि कशाची खासियत आहे, सिरीज कॉम्बिनेशनची. लक्षात राहणार, बिलकुल लक्षात ठेवायचं. आणि ह्याचं काय नाही, हे पण पॅरलल आहे आणि खालचं पण पॅरलल आहे. तुला खालच्याकडे इथं 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 बघून तुला वाटू शकतं की सिरीज मध्ये आहेत, पण नाही मित्रांनो. इथं पण ग्राउंड आहे, इथे पण ग्राउंड आहे. त्यामुळे हे दोन्ही जे कॉम्बिनेशन आहे ते कुठल्या सांगा, पॅरल कॉम्बिनेशन. आणि ह्याच्यामध्ये जो K इफेक्टिव्ह आपण घेतो दॅट K इफेक्टिव्ह नेहमी कसा असतो, K1 प्लस K2. आणि ह्याच्यामध्येच जे आपण गोष्ट करतो त्या गोष्टीचं नाव आहे, जर K1 इक्वल टू K2 इक्वल टू K आलं तर तुझा जो K इफेक्टिव्ह आहे तो किती होणार मित्रांनो, 2K होणार. म्हणजे N आयडेंटिकल स्प्रिंग लावले तर इथं काय होऊ शकतं, K/N. आणि इथं N आयडेंटिकल स्प्रिंग लावले तिथं काय होणार, NK. कळलं. म्हणजे आणि शेवटी जो टाइम पिरियड आपण लिहितो तो टाइम पिरियड काय असतो, T इक्वल टू 2π√L आपण इथं नेहमी काय घ्यायचं, K इफेक्टिव्ह. मग K इफेक्टिव्ह डिपेंड्स ऑन की इथं सिरीज आहे का ते कसं आहे रे, पॅरलल. हे झालं स्प्रिंग कॉम्बिनेशन. दिस इज इम्पॉर्टंट मित्रांनो. याचं जे काही डिटेल मध्ये आहे आपण ते क्वेश्चन मध्ये क्लिअर करूया. बट एवढी थेरी आपल्याला फ्युचर मध्ये लागणार, एवढीच थेरी आपल्याला सीईटी साठी लागणार. आय होप मेरा बच्चा, मेरा बाबू, माझा सोना, त्याचा सोना, सगळ्यांनी याला स्क्रीनशॉट मारून घेतला असेल. लक्षात ठेवलंय का नाही, येस. तर मित्रांनो पुढे जाऊया. आणि हा झाला आपला पुढचा कन्सेप्ट जो की ह्याच्यापेक्षा सोपा आहे. याचा ऑलरेडी पॉईंट मी तुम्हाला सांगितलेला आहे, काय नाहीये. त्यानंतर आपल्याकडे काय ते कंपोजिशन येते. कंपोजिशन ऑफ एसएचएम म्हणजे काय, जेव्हा 2 एसएचएम असतात, 2 एसएचएम आल्या, 2 एसएचएम फॉर एक्झाम्पल पहिली आहे y इज इक्वल टू A1 साइन ओमेगा टी. ओके. आणि दुसरी आहे y इज इक्वल टू A2 आणि ह्याला इसमें y1 हे झालं y2 आणि ह्याला म्हणलं साइन ओमेगा टी प्लस 5. कळलं. ह्या 2 एसएचएम मी काय केलं, ऍड केलं. ऍड केल्या म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, सुपर इम्पोजिशन. सुपर इम्पोजिशन किंवा दुसरं नाव आहे त्याचं सुपर पोजिशन. सुपर पोजिशन. कळले की नाही. तर ह्या पहिल्याचे अँप्लिट्यूड A1 दुसऱ्याचे अँप्लिट्यूड A2 दोघांना तुम्ही ऍड केलं तर बेसिकली जे रिझल्टंट एसएचएम येणार ते अशी असणार y1 प्लस y2. आणि जो रिझल्टंटचा जो अँप्लिट्यूड असतो बघा, तो अँप्लिट्यूड A इज गिवन बाय अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 आणि पुढे काय असते मित्रांनो, cos phi. हा फॉर्म्युला तू वेक्टर मध्ये बघला असशील, वेक्टर मध्ये नाही बघला ते लक्षात ठेव. पहिल्याच A1 दुसऱ्याच A2 तर काय असणार, अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 cos phi. phi इज त्या दोघांमधला फेस डिफरन्स. आणि लक्षात ठेवा पुरानो, हे फॉर्म्युला वापरायचं असेल इथे पण साइन पाहिजे, इथे पण साइन पाहिजे. साइन नसेल तर काय करायचं सर, तर तिथं साइन आणायचं. तुला क्लिअर झालेलं आहे का, याचा यूज कसा करायचा मी तुला क्वेश्चन मध्ये सांगतो, पण हा फॉर्म्युला तू मित्रा रट्टा मार, दीदी रट्टा मार. तर मित्रांनो आलो पुढे अँग्लो एसएचएम. आतापर्यंत आपण जे एसएचएम करत होतो लिनियर होतो, पुढे मागे पुढे मागे. आता अँगल मध्ये करणार, असा असा, इकडं इकडं इकडं, अँगल मध्ये झापूक, अँगल मध्ये झुपूक, अँगल मध्ये झापूक, अँगल मध्ये झुपूक, अँगल मध्ये झापूक, अँगल मध्ये झुपूक, झापूक झुपूक झापूक आणि झुपूक. हे कसं होतं, सरळ झापूक सरळ झुपूक, अँगल मध्ये झापूक अँगल मध्ये झुपूक. एकदम क्लिअर आहे. तर मित्रांनो इथं गोष्टी थोड्या थोड्या चेंज होणार. तर अँग्लो एसएचएमची एवढी गरज लागत नाही, पण फक्त लक्षात ठेवायची डेफिनेशन काय सांगा बरं. सिंपल, नीट लक्षात द्या. लिनियर मध्ये काय असते, लिनियर मध्ये गोष्ट असते एफ इक्वल टू असते मायनस KX. ठीक आहे. पण इथं फोर्स नाही, इथं फोर्सच्या ठिकाणी आता काय येणार टॉर्क, केच्या ठिकाणी K, एक्सच्या ठिकाणी काय येणार थिटा. एकदम क्लिअर. ओके. टावला सिंपल. आता दुसरी गोष्ट, एक्सलरेशन इक्वल टू काय असते सांगा बरं, मायनस K/M इंटू एक्स. लिनियर मध्ये हेच इथे काय होणार,
एक्सेलेरेशन ठिकाणी अँग्युलर एक्सेलेरेशन येणार, मायनसच्या ठिकाणी मायनस, केच्या ठिकाणी के, माच्या ठिकाणी काय आय आणि एक्सच्या ठिकाणी परत काय येणार थीटा येणार. फक्त अँग्युलर एक्सेलेरेशन मध्ये एवढ्या गोष्टी लक्षात ठेव. आणि जनरली आपलं काय असते टी इक्वल्स टू 2π√m/k असते की नाही, एमच्या ठिकाणी परत काय ठेवायचं आय ठेवायचं. एवढाच डिफरन्स आहे कशामध्ये अँग्युलर एक्सेलेरेशन मध्ये. याचं एवढं गरज पडतच नाही, पण गरज कधी पडली तर गोष्ट लक्षात ठेवा. जे लिनियर मधल्या क्वांटिटी आहेत त्याला फक्त अँगल मध्ये आणा, मासला मोमेंट ऑफ इनर्शिया लिहा, फोर्सला टॉर्क लिहा, एक्सेलरेशनला अँग्युलर एक्सेलरेशन लिहा आणि व्हेलॉसिटीला काय लिहा ओमेगा. एकदम क्लिअर आहे. येस. तर मित्रांनो पुढे जाऊया आपण. अँग्युलर एक्सेलरेशन, फ्री, डॅम्प्ड आणि फोर्स्ड ऑसिलेशन. लय सोपा आहे बघा. फ्री ऑसिलेशन, फ्री म्हणजे काय, फ्री ऑसिलेशन लय सोपं असतं राईट. याला ऑब्जेक्ट मध्ये आणलं आणि याला सोडलं. फ्री असेल तर काय होतं, थोड्या वेळानंतर थोड्या वेळानंतर थोड्या वेळानंतर थोड्या वेळानंतर थोड्या वेळानंतर हळूहळू येणार आणि मरणार. म्हणजे फ्री ऑसिलेशन मध्ये त्याची अँप्लिट्यूड जे आहे ते नेहमी कशी असणार मित्रांनो, डिक्रीज होणार राईट. फ्री ऑसिलेशन मध्ये अँप्लिट्यूड ऑलवेज डिक्रीजेस. एकदम क्लिअर आहे. बट दुसरे असतात फोर्स्ड ऑसिलेशन. फोर्स्ड ऑसिलेशन, फोर्स्ड ऑसिलेशन म्हणजे काय बघ, सिंपल गोष्ट आहे. फोर्स ऑसिलेशन मध्ये देर इज ऑलवेज सम एक्सटर्नल फोर्स. तो एक्सटर्नल फोर्स तुझ्यावर लागणार आणि त्या फोर्समुळे तू गदा 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 सरळ जाणार. जरी तुझी इच्छा नाहीये तरी एक्सटर्नल फोर्स तुझ्यावर लागणार आणि तो फोर्स तुला कंटिन्युअसली काय करणार, टू अँड फ्रो, टू अँड चल जा चल जा. म्हणजे असं समज की तुला गाडीमध्ये बसवलंय आणि गाडीमध्ये बसून तुला इथे घेतलंय, चल इकडे जा, परत इकडे, परत इथे, परत इथे. बरोबर आहे की नाही. तर मित्रांनो मला सांगा, जर याच्यामध्ये अँप्लिट्यूड कंटिन्यू डिक्रीज होत असेल तर फोर्स्ड मध्ये अँप्लिट्यूड नेहमी कशी राहते मित्रांनो सांगा बरं. कॉन्स्टंट. नावातच आहे फ्री आणि फोर्स्ड. फ्री मध्ये एअर रेजिस्टन्स लागतो त्याच्यामुळे अँप्लिट्यूड कमी होते, बट फोर्स्ड मध्ये काहीच फरक नाही पडत. फोर्स मध्ये देयर इज ऑलवेज एक्सटर्नल सोर्स, त्याच्यामुळे जे काय अँप्लिट्यूड नेहमी कशी राहते आपल्या मर्जीनुसार चेंज होते. एकदम क्लिअर आहे. आणि पुढचा एक कॉन्सेप्ट आहे मित्रांनो ज्याचं नाव आहे डॅम्प्ड ऑसिलेशन. डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे असे ऑसिलेशन की ज्या ऑसिलेशन मध्ये ह्याची जे काही फ्रिक्वेन्सी आहे किंवा याचं जे काही वेव्हलेंथ आहे ही नेहमी अँप्लिट्यूड कशी होत जाते मित्रांनो, कमी कमी होत जाते. कमी कमी. बघा बरं, स्टार्टिंगला अँप्लिट्यूड खूप जास्त होती, नंतर अँप्लिट्यूड कमी झाली. स्टार्टिंगला अँप्लिट्यूड खूप जास्त होती, नंतर अँप्लिट्यूड काय झाली मित्रांनो, कमी झाली. आणि ह्याच बेसिकली काय म्हणतात त्याला डॅम्प्ड ऑसिलेशन. आणि ह्या ऑसिलेशन मध्ये काहीच क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारणार नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त मित्रांनो एकच गोष्ट विचारणार, दॅट गोष्ट इज व्हॉट इज द डिफरन्शियल इक्वेशन. बेसिकली तुम्हाला काय विचार मित्रांनो की डिफरन्शियल इक्वेशन काय आहे. सिंपल गोष्ट. मग डिफरन्शियल इक्वेशन काय आहे बघायचं, फक्त लक्षात ठेवायचं. पहिले डिफरन्शियल इक्वेशन येते d²x अपॉन dt² प्लस b इंटू dx/dt आणि प्लस k/m इंटू x इक्वल्स टू 0. हे तुला पाठ करायचं आहे. सर व्हॉट इज बी, तर बी ला आपण म्हणतो डॅम्पिंग कॉन्स्टंट. डॅम्पिंग कॉन्स्टंट हे फक्त थेअरी मध्ये येणार, क्वेश्चन मध्ये येणार नाही. फक्त पाठ कर डिफरन्शियल इक्वेशन झालं. आणि ह्याच ठिकाणी व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी जर विचारलं तुला तर ही फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला येतो मित्रांनो बघा, k/m मायनस b² अपॉन 4m चा स्क्वेअर. दॅट इज द फॉर्म्युला. के नेहमीच असतं, एम नेहमीच असतं. बी म्हणजे काय, डॅम्पिंग कॉन्स्टंट. याच्यामध्ये जास्त तुला विचारणार नाहीत, फक्त हे 2 पॉईंट तुला विचारणार, ते पण डायरेक्टली फॉर्म्युल्यामध्ये विचारणार. याचा क्वेश्चन डायरेक्टली तुला येणार नाही, त्यामुळे तू घाबरू नको. इसको तेरे को क्या करने का भाई साहब, रट्टा मारने का. एकदम क्लिअर आहे. तर मित्रांनो जे जे इंपॉर्टंट थेअरीचे पॉईंट होते ते आपण इथं कव्हर केलेले आहेत. आता आपल्याला जायचे कुठे जायचं मित्रांनो, सम PYQs कडे जायचं. तो आर यू बॉयज रेडी? येस. तो चलिए तो चला मित्र आणि मैत्रिणींनो, माझ्या लाडक्या बाबू, माझा सोना, माझी राणी, माझा दादा, माझा सगळे लोक, आय होप सगळे आपण थेरी कंप्लीट केलेली आहे. थेरी एकदम सुंदर कळलेली आहे. थेरी सुंदर झाल्यानंतर आपण कुठं मूव्ह होणार आहोत मित्रांनो, त्याचे सम PYQ. छोटे छोटे PYQ घेत, थोडे फास्ट फास्ट घेऊया. सगळे PYQ घेणं मित्रांनो पॉसिबल नाहीये. फिजिक्स याची गोष्ट आहे जी बघल्यानं काहीच येत नाही, स्वतः अटेम्प्ट करायला लागणार. कळलं की नाही कळलं? तर जरी मी सगळ्या टाईपची PYQ घेतो पण सगळे PYQ घेत नाहीये राईट. तर सगळे PYQ तुला क्लिअर करायचं असेल, तुला घरी जाऊन वाचावं लागेल, तुला घरी जाऊन MCQ सॉल्व्ह करायचं असेल. जर क्लासमध्ये किंवा क्रॅश कोर्समध्ये 10 PYQ जर मी घेतले तर त्याच्या 3 ते 4 टाइम्स तू घरी प्रॅक्टिस केली पाहिजे, तर कुठं हा चॅप्टर तुझा परफेक्ट होणार. त्यामुळं सगळं काय डिपेंड आहे तू किती क्वेश्चन सॉल्व्ह करतो, किती डाऊट क्लिअर करतो. फक्त जर हे बघून गेलास तर तुला फायदा होणार नाही, तुला स्वतः अटेम्प्ट करावं लागेल. समजत आहे का मित्रांनो? तर अशाच ह्या हब साई महाराजाच्या प्रवचनानंतर पुढचा आपण स्लाइड स्टार्ट करूया. आणि त्या स्लाइड मध्ये पहिला क्वेश्चन ये रहा आपके स्क्रीन पर. स्क्रीन पर अरे मास्टर प्ले तर करे, भाई 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 मास्टर प्ले तर करा मास्टर, ऐसे का करता है?
करंट पेज। तो पहला क्वेश्चन यार आपके स्क्रीन पर 2 करोड़ रुपए के लिए। व्हाट इज द 2 करोड़ में मतलब? द स्प्रिंग्स कांस्टेंट K and K2 have equal maximum velocities when executing harmonic motion, the ratio of their amplitudes. तो बघा मित्रांनो लय छान आहे, सांगा बरं. 2 स्प्रिंग कॉन्स्टंट ऑफ कॉन्स्टंट K1 and K2 have काय म्हटलं सांगा बरं? सेम मॅक्सिमम वेलोसिटी. V max दोघांचे कसे आहेत तरी सेम. तो V max चा फॉर्म्युला काय लिहू शकतो? A1 ओमेगा 1 इज इक्वल टू काय असते? A2 ओमेगा 2. एकदम क्लियर आहे. आय हॅव इक्वल व्हेन एक्झिक्युटिंग द रेशियो ऑफ देअर एम्प्लिट्यूड्स. एम्प्लिट्यूड काय ना सांगा मित्रांनो? A1 बाय A2 इज इक्वल टू काय असते? ओमेगा 2 अपॉन ओमेगा 1. आणि मी तुला सांगितलं होतं मित्रांनो K इक्वल टू काय असते? M ओमेगा स्क्वेअर. मग ओमेगाला मी काय लिहू शकतो मित्रांनो? ओमेगा इक्वल टू अंडर रूट ऑफ K बाय M. झालं. तो मास तर सेम आहे. तो बेसिकली दिस बिकम्स अंडर रूट ऑफ K2 बाय K1. एकदम सोपा आहे मित्रांनो. तो विच ऑप्शन इज करेक्ट? तो वी कैन से दैट आवर डी ऑप्शन इज अतिशय बरोबर आणि अतिशय करेक्ट. ये रहा अगला क्वेश्चन आपके स्क्रीन पर 5 रुपए के लिए. काय सांगा मित्रांनो? द ग्राफ बिटवीन टाइम पिरियड अँड लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम. भाई आता तर सांगितलं होतं, आठवतंय का नाही? येस. तो ग्राफ कुठला असणार? टाइम पिरियड आणि लेंथ म्हणजे कुठला असणार मित्रांनो? पॅराबोला. पुढचा क्वेश्चन आपके स्क्रीन पर 1 रुपए के लिए कौन सा है बघा? पार्टिकल एक्झिक्युटिंग एसएचएम पिरियोडिक टाइम टी, द टाइम टेकन बाय पार्टिकल मूविंग from mean position to half of the maximum displacement. Okay, mean position पासून half of the maximum displacement. Okay, तो फॉर्म्युला काय? x is equal to a sin omega t. कुठे जायचंय? हाफ ऑफ द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. म्हणजे x इक्वल टू किती ठेवायचं? a बाय 2. इथं पण काय ठेवायचं? a. इथं काय ठेवायचं? साइन. इथं काय ठेवायचं मित्रा? ओमेगा टी. a कॅन्सल. तो साइनची व्हॅल्यू किती येते? 1/2. तर साइनची कुठली व्हॅल्यू 1/2 असते? 30. तर घोड्या 30 घ्यायचं नाही, सगळ्या गोष्टी कशामध्ये घ्यायच्या? रेडियन मध्ये घ्यायच्या. तो 30 डिग्रीला तू काय म्हणू शकतो? किती रेडियन म्हणू शकतो? π/6. म्हणजे ओमेगा टी इक्वल टू किती आलं तुझं? π/6. झालं. तो ओमेगाला काय काय दिलं सांगा? काय विचारलं तुला सांग? द टाइम टेकन बाय पार्टिकल. ओके ओके चला. तर काय झालं? ओमेगा काय लिहू शकतो? 2 पाय बाय कॅपिटल टी दॅट्स टाइम पिरियड. टी इंटू काय मित्रांनो? π/6. पाया पाया कॅन्सल. तिकडे तिकडे जावा. टी इक्वल टू किती मित्रांनो सांगा? T/12. आणि अशा प्रकारे हा सुंदर क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. आय होप तू पण सॉल्व्ह केलाय, मी पण सॉल्व्ह केला आहे. येस. तो कुठला आन्सर मित्रांनो सांगा बरं? डी ऑप्शन इज एकदम करेक्ट. बाबूराव माझा बाबू माझा सोना, आय थिंक सगळ्यांना आन्सर येत आहे. येस. तो पुढचा क्वेश्चन याच्यापेक्षा सोपा, याच्यापेक्षा सुंदर क्वेश्चन वाचा बरं मित्रांनो. कुठला क्वेश्चन आहे? अ सिंपल पेंडुलम oscillates with amplitude A, angular frequency W. आणि पुढे काय विचारलं? ऍट डिस्प्लेसमेंट x फ्रॉम द पोझिशन. अयो बाबा किती सोपा क्वेश्चन आहे दादा. बघ बरं काय विचारलं सांग बरं. द रेशिओ ऑफ कायनेटिक एनर्जी टू पोटेन्शियल एनर्जी. चल बघ. तर काय असणार? रेशिओ ऑफ कायनेटिक एनर्जी टू पोटेन्शियल एनर्जी. आई ग मला तर लिहावं पण वाटना, एवढा सोपा क्वेश्चन आहे. काय सांग बरं? हाफ m ओमेगा स्क्वेअर. इधर क्या आ जाएगा? a स्क्वेअर माइनस x स्क्वेअर. ओ हो पाठ केलं मास्तर. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतं? हाफ m ओमेगा स्क्वेअर. इकडे काय असतं? a स्क्वेअर. हाफा कॅन्सल. एम्मा कॅन्सल. ओमेगा ओमेगा कॅन्सल. तर मित्रांनो मला सांग आन्सर काय ते? a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. आणि अशा प्रकारे तुमचं कुठे करू? येस. विच ऑप्शन इज करेक्ट? सी. सोपा क्वेश्चन. चला मित्रांनो परत पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. तो अजून सोपा आहे. Particle perform system starting from the extreme position. Graphical representation shows that between displacement and acceleration there is phase difference of. मी सांगितलंय सगळ्यात मागे डिस्प्लेसमेंट, त्याच्या π/2 पुढे वेलोसिटी आणि त्याच्या π/2 पुढे एक्सेलरेशन. आणि डिस्प्लेसमेंट आणि एक्सेलरेशन मध्ये कितीचा फेज डिफरन्स असतो मित्रांनो? पायचा. सगळ्यांना आयुष्यभर लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. ये रहा अगला क्वेश्चन आपके स्क्रीन पर सिर्फ 50 पैसे के लिए. चला वाचा मित्रांनो. मास इज सस्पेंडेड फ्रॉम वर्टिकल स्ट्रिंग which is executing SHM of frequency 5 Hz. The spring is unstretched at the highest point of oscillation. The maximum speed of the mass is. कपाळात गेलं? कळलं का? परत एकदा वाचा मित्रांनो, घाबरायची गरज नाही. मास इज सस्पेंडेड फ्रॉम द वर्टिकल स्प्रिंग. ओके. एका वर्टिकल स्प्रिंग वर ना मास काय केलं रे? सस्पेंड केलंय. मॅक्सिमम स्पीड ज्यावेळेस असेल त्यावेळेस मित्रांनो लक्षात ठेवा mg इक्वल्स टू ka. बिकॉज मॅक्सिमम स्पीडच्या वेळेस सिंपल हे तुम्ही लक्षात ठेवा. राईट. बिकॉज mg इक्वल्स टू kx. केस म्हणजे काय ना k. ओके. पुढे काय विचारलं? मॅक्सिमम स्पीड विचारलं. तर vmax चा फॉर्म्युला काय असतो मित्रांनो? vmax इक्वल्स टू a इंटू ओमेगा. ओके. ए ला काय लिहू शकतो तू सांगा बरं? mg बाय k. ओके. तो ए ला लिहू शकतो mg बाय k इंटू काय ना मित्रांनो? ओमेगा. ऑल गुड. तर परत मित्रांनो बघा बरं काय mg ला mg,
ओमेगाला ओमेगा, खाली के ला काय लिहू शकतो मी एम ओमेगाचा स्क्वेअर, एम कॅन्सल. व्हॉट इज द फायनल आन्सर मित्रांनो सांगा बरं, जी अपॉन डब्ल्यू. झालं. आपल्याला डब्ल्यू दिले, किती दिले सांगा बरं, फ्रिक्वेन्सी किती दिले 5 हर्ट्झ. झालं, सिंपल. म्हणजे आन्सर काय सांगा बरं मित्रांनो, 5 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी दिले, म्हणजे जी अपॉन 2 पाय एफ होणार. कळलं ना. पुढे व्हॅल्यूज. ओके, तर किती ना मित्रांनो सांगा बरं, सगळ्या व्हॅल्यू ठेवा. जी ला किती ठेवणार 10, 2 पायला 2 पाय आणि एफ किती दिले 5, तो 5 बाय काय कॅन्सल होणार, आन्सर किती येणार 1/5. येस सर. 15 मिनिटं सर, 15 मिनिटं फक्त, 6:15 पर्यंत. ओके, चला 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 तर मित्रांनो आपल्याला पटपट करायचा आहे. आय होप हा क्वेश्चन सगळ्यांना कळला असेल. तो लेट्स मूव्ह ऑन टू व्हेरी ब्युटिफुल अँड नेक्स्ट क्वेश्चन. एकदम क्लिअर, सोपा आहे. चला मित्रांनो पुढचा क्वेश्चन बघा. ए ना बाबा, ए बाबा आलं का. फॉर अ पार्टिकल performing linear SHM, its average speed over one oscillation is. Average speed चा फॉर्म्युला काय असतो मित्रांनो सांगा बरं. Average speed is equals to total distance आपण खाली काय असणार मित्रांनो सांगा बरं, टोटल टाइम. ओके, टोटल डिस्टन्स मी किती कव्हर करतो सांगा बरं 4 आहे, आणि टोटल टाइम म्हणजे काय असतं एक टाइम पिरियड. एकदम क्लिअर आहे. आपल्याला काय काय दिलं सांगा बरं, तुम्हाला अँप्लिट्यूड दिलंय ए आणि फ्रिक्वेन्सी दिलंय बघा. परत 4 ला 4 आहे, फ्रिक्वेन्सी म्हणजे ह्याला मी काय लिहू शकतो, टाइमला लिहू शकतो 2 पाय अपॉन वर काय लिहू शकतो ओमेगा. एकदम क्लिअर आहे. झालं. मग आता ठेवा मित्रांनो व्हॅल्यू, हे 2 येणार म्हणजे काय ना 2 ए ओमेगा अपॉन 5. दॅट हॅज टू बी द फायनल आन्सर. एकदम क्लिअर आहे. फ्रिक्वेन्सी दिले, येस येस येस. आय थिंक ऑप्शन मध्ये काय थोडं प्रॉब्लेम झाला असेल, पण आय डोंट थिंक देर इज एनी प्रॉब्लेम इन आवर सोल्युशन. अतिशय बरोबर आणि अतिशय करेक्ट आन्सर मी तिथे लिहिलेला आहे, काही घबरायचं नाही मित्रांनो. चला तो पुढे जाऊया आपण. ये हा अगला क्वेश्चन आपके स्क्रीन पर सिर्फ 1 रुपये के लिए, 1 रुपये के लिए. पाथ लेंथ ऑफ ऑसिलेशन ऑफ सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ 1 मीटर इज 16 सेंटीमीटर इज मॅक्सिमम व्हेलॉसिटी. मित्रांनो बघा लय सोपा आहे. काय सांगा बरं, विमॅक्स इक्वल्स टू काय असते मित्रांनो सांगा बरं, ए इंटू ओमेगा. वा 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 वा. ए ला ए, ओमेगाला काय लिहू शकतो तू, असे लिहू शकतो बघ. काय बघ सिंपल, असे लिहू शकतो, काय माहित नसेल तर 2 पाय बाय टी. ओके, ए ला ए, 2 पाय ला 2 पाय, ह्या टी ला काय लिहू शकतो, टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ जी बाय एल. 2 पाय कॅन्सल. चला ए म्हणजे किती ठेवणार तू मित्र सांग बरं रे, 0.16. ओके, आणि इंटू काय ठेवणार जी, आणि एल ते किती आहे सांगा रे 1. आय होप राईट. आणि गोष्टी तुम्हाला लक्षात मित्रांनो काय माहिती पाहिजे सांगा बरं, रूट जी ला आपण काय लिहू शकतो, पाय लिहू शकतो. म्हणजे आन्सर किती येणार, रूट 16 पाय मीटर पर सेकंड. आणि रूट 16 पायला तुम्ही काय लिहू शकता, 16 पाय सेंटीमीटर पर सेकंड. विच ऑप्शन इज करेक्ट, दिस. नीट बघा, पॉज करून बघा, स्लो करून बघा, 0.75x वर बघा किंवा 1.5x वर बघा, जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे. तर पुढचा क्वेश्चन मित्रांनो, अ वेटलेस स्प्रिंग विच हॅज फोर्स कॉन्स्टंट के ऑसिलेट्स विथ फ्रिक्वेन्सी एन when mass of m is suspended from it. बर, स्प्रिंग इज कट into 2 halves आणि mass 2m is attached. ओके, पहिल्या केस मध्ये काय मित्रांनो सांगा बरं, असं स्प्रिंग आहे, दिस आणि इथं काय मास m आहे. ओके, तर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. काय सांगा बरं, टाइम इज इक्वल्स टू काय असतं, टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ काय असते m बाय k. तर फ्रिक्वेन्सी काय असणार, फ्रिक्वेन्सी असणार 1/2 पाय, इथं काय असणार अंडर रूट ऑफ k बाय m. दॅट इज नंबर 1. आणि ह्याला तुला काय दिलं, n दिलं. ओके, आता दुसऱ्या केसमध्ये काय केलं, हे हाफ केलं, आणि इथलं मास काय केलं माहिती का 2m केलं. हे जर हाफ केलं, हे हाफ केलं, हे हाफ केलं, हे हाफ केलं, तर हे किती होणार 2k. मी नोट्स मध्ये तुला लिहून दिलंय, ज्या रेशो मध्ये लेंथ कमी होते त्याच रेशो मध्ये k वाढते. चला मग नवीन फ्रिक्वेन्सी असणार f डॅश. फॉर्म्युला काय 1/2 पाय अंडर रूट ऑफ काय मित्रांनो सांगा k अपॉन m. k किती झाला 2k झाला, आणि m किती झाला 2m झाला. हे दोन्ही 2 काय झालं कॅन्सल. शेवटी आन्सर काय आलं ते चाललं. तो आय कॅन से दॅट आधीची फ्रिक्वेन्सी n, तर नंतरची पण फ्रिक्वेन्सी किती असणार मित्रांनो, सॉरी मी m लिहिलेलं आहे, नंतरची पण फ्रिक्वेन्सी किती असणार n. तर विच ऑप्शन इज करेक्ट सांगा बरं, ऑप्शन सी. एकदम क्लिअर आहे. कोणाला काय प्रॉब्लेम आहे का मित्रांनो. चला परत आपण छान पैकी प्रीवियस ईयर क्वेश्चन पुढचे करूया. पुढचा प्रीवियस ईयर क्वेश्चन हियर आपके स्क्रीन पर. अ बॉडी परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन हैज पोटेंशियल एनर्जी P1 at डिस्प्लेसमेंट x1. इट्स पोटेंशियल एनर्जी इज P2 at डिस्प्लेसमेंट x2. तो विचारले तर पोटेंशियल एनर्जी P at डिस्प्लेसमेंट x1 प्लस x2. 3 पोटेंशियल एनर्जी इक्वेशन बनवू शकतो आपण मित्रांनो. पहिले इक्वेशन काय म्हणा, पोटेंशियल एनर्जी P1 काय येणार हाफ m ओमेगा स्क्वेअर, इथे येणार x1 चा स्क्वेअर. और असं म्हणू शकतो त्याला P1 इक्वल्स टू हाफ k x1 चा स्क्वेअर. ओके, परत P2 ला काय लिहू शकतो, P2 इक्वल्स टू हाफ k, इथे काय येणार x2 चा स्क्वेअर. एकदम क्लिअर. आणि थर्ड ला काय लिहू शकतो P
पी येणार हाफ के, इथे येणार x1 प्लस x2 चा स्क्वेअर. तीन गोष्टी आल्या. इथून मला सांगा मित्रांनो x1 इक्वल टू किती येतं? x1 ची व्हॅल्यू येते इथे केल्यावर अंडर रूट ऑफ 2p1 बाय k. x2 ची व्हॅल्यू किती मित्रांनो सांगा बरं? x2 ची अंडर रूट ऑफ 2p2 बाय k. एकदम क्लिअर. आणि नीट बघा मित्रांनो, आता इथं बघा, इथे मी असं लिहू शकतो, ह्याला बघा, ह्याला असं लिहू शकतो x1 प्लस x2, इथे नीट बघा, शुड बी इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 2p बाय k. ऑल गुड. ओके, हे याच्यावर आलं, हे कुठं आलं? इथं आलं. चला x1 ला काय लिहू शकतो? अंडर रूट ऑफ 2p1 बाय काय लिहू शकतो मित्रांनो सांगा बरं? अंडर रूट ऑफ काय लिहू शकतो? 2p1 बाय k. प्लस x2 ला काय लिहू शकतो सांगा बरं? अंडर रूट ऑफ 2p2 बाय k. आणि ह्याला काय लिहू शकतो? अंडर रूट ऑफ 2p बाय k. एकदम क्लियर. अभी देखो पूरा करो तो 2 बाय k कैंसिल, म्हणजे काय येणार? रूट p1 प्लस रूट p2 इज इक्वल टू काय येणार? रूट p. आणि दोन्ही साईडला जर मी स्क्वेअर केला, दोन्ही साईडला मी काय केलं मित्रांनो? स्क्वेअर केलं, तर p इक्वल टू काय येते? अंडर रूट ऑफ p1 प्लस अंडर रूट ऑफ p2 चा काय होणार मित्रांनो? स्क्वेअर. तर कुठल्या ऑप्शन मध्ये करेक्ट आहे सांगा बरं? अंडर रूट ऑफ p1 प्लस अंडर ऑफ p2 चा स्क्वेअर. हो, द पोटेंशियल एनर्जी p ऍट डिस्प्लेसमेंट x1 प्लस p2. ओ बाय साहब, अंडर रूट ऑफ p1. बर, जर मी याचा स्क्वेअर केला, याचा स्क्वेअर, तर काय येते? पहिला स्क्वेअर काय येणार? p1. दुसरा स्क्वेअर काय येणार? p2 प्लस 2ab, 2 इंटू अंडर रूट ऑफ काय येणार? p1 इंटू p2. p1 इंटू p2. विच ऑप्शन इज करेक्ट? ऑप्शन नंबर सी. सोपे सोपे क्वेश्चन आहेत, काहीच अवघड नाही माझ्या बाळा. जाऊ का पुढे दादा? येस. तो परत पुढचा क्वेश्चन ये रहा भाई साहब आपके स्क्रीन पर. दिस अ ब्लॉक ऑफ मासियम मूविंग ऑन फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल सरफेस कोलाइड्स विथ स्प्रिंग ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट k आणि विचारलंय कंप्रेसेस इट थ्रू अ डिस्टन्स x. ओके, द मॅक्सिमम मोमेंटम ऑफ द ब्लॉक आफ्टर कोलिजन इज. लय सोपा क्वेश्चन मित्रांनो. यासाठी काय करायचं माहिती का? एक फॉर्म्युला वापरायचा, चेंज इन कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू वर्क नेट. एकदम क्लिअर. ह्या चेंज इन कायनेटिक एनर्जी मी लावू शकतो 0 मायनस हाफ mv स्क्वेअर इज इक्वल्स टू वर्क कोण करते? स्प्रिंग. स्प्रिंगचं वर्क काय असते? हाफ kx स्क्वेअर. संपल झालं. ह्याच कायनेटिक एनर्जीला मी असं लिहू शकतो, मोमेंटम p स्क्वेअर अपॉन 2m इज इक्वल्स टू हाफ kx चा स्क्वेअर. इथला 2 कॅन्सल. तो p स्क्वेअरला मी काय लिहू शकतो मित्रांनो सांगा बरं? m k इंटू एक्स स्क्वेअर. देअरफॉर जो मॅक्सिमम मोमेंट येणार ते किती येणार? अंडर रूट ऑफ m k इंटू काय ना मित्रा x. बघ बरं सर, ह्या मला कसं क्लिक होणार? अशी डायग्राम आली, व्हेलॉसिटी म्हणले की नेहमी काय वापरायचं? चेंज इन कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू वर्क नेट. मित्रांनो, क्लिक होण्यासाठी तुला खूप प्रॅक्टिसची गरज आहे, कळलं का? हे एक्झाम मध्ये लगेच तुला सुचायचं असेल तर जेवढे क्वेश्चन एक्झाम मध्ये आहेत त्याच्या ऑलमोस्ट 3 टाइम्स क्वेश्चन तू डेली प्रॅक्टिस केले पाहिजे, तर तुझा सराव होणार आणि तर तुला हे एक्झाम मध्ये सुचणार. एकदम क्लिअर आहे मित्रांनो. चला परत वी आर मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. अतिशय सोपा क्वेश्चन. काय विचारलं? द रेशिओ ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ टू सॅम्पल एलिमेंट धीस दिले देअर लेंथ रेशिओ. लय सोपा मित्रांनो. काय सांगा बरं? फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय? f इज इक्वल्स टू 1/2 पाय अंडर रूट ऑफ काय ते मित्रांनो? g बाय l. झालं. तर जो काय f1 बाय f2 ला तुम्ही काय लिहू शकता? अंडर रूट ऑफ l2 बाय l1. झालं. फ्रिक्वेन्सीचा रेशिओ किती दिला सांगा बरं? 3:4. 3:4 आणि हे किती दिला? अंडर रूट ऑफ l2 बाय l1. हे बाहेर कसं येणार? जर याला स्क्वेअर केलं तर याचा स्क्वेअर केल्यावर स्क्वेअर किती मित्रांनो? 9/16 आणि दिस शुड बी इक्वल्स टू l2 बाय l1. येस, देअर लेंथ इन द रेशिओ म्हणजे l1 बाय l2 विचारलं तर l1 बाय l2 किती आहे मित्रांनो? 16/9. कुठला ऑप्शन येतंय का? येस. कुठला ऑप्शन येते सांगा बरं? ऑप्शन नंबर बी. आय होप याच्यामध्ये कोणाला काही टेन्शन आहे. लेट्स बॉईज गर्ल्स मूव्ह ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. सोपा आहे. आता लक्षात द्या, हा थोडा अवघड क्वेश्चन आहे पण नीट लक्षात ठेवा. कोणतीही एसएचएम असेल, कोणतीही एसएचएम असेल, नीट लक्ष द्या. आधी क्वेश्चन वाचा, सगळ्यांनी पॉज करा आणि सगळ्यांनी प्लीज क्वेश्चन वाचा. बघा, कुठलेही एसएचएम चा टाइम पिरियड काढायचा असेल, टाइम पिरियड तुला काढायचा असेल तर नेहमी लक्षात ठेव, ऑलवेज फाइंड काय सांगा रे? रिस्टोरिंग फोर्स. ऑलवेज फाइंड रिस्टोरिंग फोर्स. दॅट इज द ट्रिक. जसं सर्क्युलर मोशन मध्ये कोणी ना कोणी सेंट्रिपिटल फोर्स देते, तसं कुठल्याही एसएचएम आली तुला एक्झाम मध्ये तर कोणी ना कोणी काय देणार? रिस्टोरिंग फोर्स देणार. ते आपलं काढायची ट्रिक आहे. आता ह्या केसमध्ये बघ, जर मी याला रॉड घेतलं आणि रॉडला काय केलं माहितीये का? एक छोटा ब्लॉक लावला तर काय होते माहितीये का मित्रांनो? ह्याला स्लाइटली मी डिस्प्लेस केलं
तर याच्यामध्ये चेंज इन लेंथ येतो, बरोबर. चेंज इन लेंथ झाला की याच्यामध्ये स्ट्रेस पैदा होतो आणि त्या स्ट्रेसमुळे जो पैदा झालेला फोर्स आहे तर परत कुठे ओढतो, वर ओढतो. म्हणजे खाली ओढलं की तो परत त्या रिस्टोरिंग फोर्समुळे कुठे जाणार, वर जाणार. तो रिस्टोरिंग फोर्स कोणामुळे, चेंज इन लेंथ मुळे येणार. चेंज इन लेंथ झाली की स्ट्रेस आला, स्ट्रेस आले की स्ट्रेस त्याला कुठे होणार, वर होणार. एकदम क्लिअर आहे. आता नीट कसं करायचं मी लक्ष बघ, फोर्स कसा काढतो. आपल्याला माहिती आहे इलॅस्टिसिटी चॅप्टर मध्ये शिकले, चेंज इन लेंथ इक्वल्स टू FL अपॉन AY. एकदम क्लिअर. म्हणजेच ह्याला काय लिहू शकतो, x इक्वल्स टू FL अपॉन AY. ऑलवेज फाइंड फोर्स. मग फोर्स काय येणार सांगा परत, F इक्वल्स टू काय येणार AYX अपॉन खाली काय येणार L, बरोबर. रिस्टोरिंग फोर्स नेहमी अपोजिट डायरेक्शन असतो, देयरफॉर F रिस्टोरिंग जो आहे तो काय येणार मायनस AY बाय L इंटू X, बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे नेहमी रिस्टोरिंग फोर्स किती असतो रे, मायनस K इंटू X इज इक्वल्स टू मायनस AY बाय L इंटू X. एक्सा काय झाला रे, कॅन्सल. तर मित्रांनो इथून K ची व्हॅल्यू किती आली माहिती आहे का रे, AY बाय L. परत मी K ला काय लिहू शकतो माहिती आहे का सांगा बरं रे, K ला लिहू शकतो M इंटू ओमेगा स्क्वेअर. तो ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू काय आलं, AY बाय L इंटू ML झालं. परत ओमेगा इक्वल्स टू काय मित्रांनो सांगा, ओमेगा इक्वल्स टू आलं AY अपॉन ML. फ्रिक्वेन्सी विचारलं, देयरफॉर फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू काय ना 1 अपॉन 2 पाय अंडर रूट ऑफ काय ते मित्रांनो AY बाय ML. तो स्टेप तुला कळला का. कोणी ना कोणी तुला नेहमी काय त्या रिस्टोरिंग फोर्स देणार, त्या रिस्टोरिंग फोर्सला काय करायचं, KX करायचं, त्याच्यावरून K काढायचं, K ला M ओमेगा स्क्वेअर काढायचं, त्याच्यावरून ओमेगा काढायचं, ओमेगा काढल्यावर तुम्ही टाइम पिरियड पण काढू शकणार और फ्रिक्वेन्सी पण काढू शकणार, राईट. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, याचा स्क्रीनशॉट मार, डोकं लाव. सर परत मित्रांनो दुसऱ्या क्वेश्चन कडे आपण जात आहोत. परत दुसरा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM is given by this where x is this the time taken by particle in seconds to move from equilibrium position. ओके मी तुम्हाला ऑलरेडी मित्रांनो सांगितलेलं आहे, याला ट्रिकच वापरायची, बरोबर. हे मेन पोझिशन आहे आणि इथून हाफ आहे, तर इथून इथे जायला टाइम नेहमी लागतो T/12 आणि इथून इथे जायला टाइम नेहमी लागतो T/6. हे तुम्ही लक्षात ठेवा. आपल्याला कुठलं विचारलंय, टाइम टेकन बाय पार्टिकल इन सेकंड्स टू मूव्ह फ्रॉम इक्विलिब्रियम पोझिशन टू पोझिशन ऑफ द हाफ ऑफ द डिस्प्लेसमेंट. झालं. म्हणजे आपला जो टाइम असणार तो नेहमी किती असणार T/12. आय होप टी तुम्हाला त्याच्यावरनं काढता येईल. ते टी कसं काढणार सांगा बरं, ती दिले बघा, तिथून ओमेगा इक्वल्स टू काय दिले रे, पाय. झालं. ह्याला काय म्हणू शकतो सांगा बरं, 2π/t इज इक्वल्स टू काय मित्रांनो पाय. तो पाया कॅन्सल होतो, टी इक्वल्स टू काय ना सांगा बरं 2. इथं ठेवा, देयरफॉर इथं काय येणार 1/6 सेकंड, बरोबर. हे कसं केलं तुला कळलं का सांगा. इक्वेशन मध्ये जे टीच्या बाजूला असते ते नेहमी काय असते मित्रांनो, ओमेगा असते. त्याच्यामुळे आपण काय काढले, टी काढले, टी इथं ठेवलं, वी कॅन गेट द आन्सर. हे कसं आलं कळलं का, हे शॉर्ट ट्रिक मी तुला सांगितली, नेहमी लक्षात ठेव. तर मित्रांनो पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया आपण. द बॉडी अटॅच टू अ स्प्रिंग ऑसिलेट्स इन हॉरिझॉन्टल प्लेन. हे येऊन जाईल मित्रांनो, हा सोपा क्वेश्चन आहे. देन मीन क्वेश्चन स्प्रिंग कॉन्स्टंट इज काय, सिंपल फॉर्म्युला वापरायचा, बॉडी अटॅच टू स्प्रिंग ऑसिलेट्स इन हॉरिझॉन्टल प्लेन विथ फ्रिक्वेन्सी इज टोटल एनर्जीज. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, E इक्वल्स टू हाफ M ओमेगा स्क्वेअर आणि पुढे काय येते मित्रांनो सांगा बरं रे, A स्क्वेअर. झालं. तर काय विचारलं, स्प्रिंग कॉन्स्टंट. स्प्रिंग कॉन्स्टंटला तुम्ही काय लिहू शकता, E इक्वल्स टू हाफ K इंटू A स्क्वेअर. झालं. तर स्प्रिंग कॉन्स्टंट काय ना सांगा मित्रांनो, 2E अपॉन खाली काय ना A स्क्वेअर, 2E अपॉन A स्क्वेअर. आणि ओके, आणि पुढे काय दिलं, व्हेलॉसिटी ऍट मेन पोझिशन इज V. म्हणजे V इक्वल्स टू काय लिहणार, A ओमेगा. त्याच्यावर मला सांग मित्रांनो, A ला काय लिहू शकतोस, V अपॉन ओमेगा. म्हणजे इथं काय येणार 2E अपॉन ह्या A स्क्वेअर ला काय लिहू V अपॉन ओमेगा. म्हणजे काय झालं मित्रांनो, V स्क्वेअर अपॉन ओमेगा. झालं. आणि ओमेगाला तू परत काय लिही सांग बरं, 2E ओमेगाला काय लिही 2πf म्हणजे 4π स्क्वेअर इंटू N स्क्वेअर अपॉन खाली काय मित्रांनो V स्क्वेअर. झालं. म्हणजे बेसिकली आन्सर काय येणार 8E पाय स्क्वेअर N स्क्वेअर अपॉन V स्क्वेअर. सिंपल फॉर्म्युला. बघा बरं, नीट सोल्युशन लक्षात ठेवा. या गोष्टी तुम्हाला क्लिक झाल्या पाहिजे. हे सगळं कधी क्लिक होणार, जर तुम्ही फॉर्म्युला वाचला असेल तर. येस. तो प्लीज मूव्ह ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन बघा, सोपं दिलंय. टोटल एनर्जी तुम्हाला काय हे होऊन जाईल मित्रांनो, मास अटॅच टू इज दिस टाइम टेकन मॅक्सिमम स्पीड, हे पण येऊन जाईल. बॉब ऑफ सिंपल पेंडुलम परफॉर्म्स SHM in air with time period T and in water with time period of T1. Relationship between T and T1 is. तो सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो, बघा बरं. ओके, बॉब सिंपल परफॉर्म SHM विथ एअर. एअर मध्ये काय असते फॉर्म्युला, T इक्वल्स टू काय दिले 2π अंडर रूट ऑफ काय येणार L अपॉन G.
ओके, आणि ते जर लिक्विड मध्ये गेलं तर मी फॉर्म्युला सांगितलं टी डॅश इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय इथं जी येणार. ओके, आणि इथं फॉर्म्युल्यामध्ये काय येणार 1 मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन डेन्सिटी ऑफ काय ते ऑब्जेक्ट. ठीक आहे, आता बघू आपण काय दिलं सांगा बरं. डेन्सिटी ऑफ बॉब इज 9/8 आणि डेन्सिटी ऑफ वॉटर इज धिस. ओके, म्हणजे बेसिकली मित्रांनो तो काय सांगा बरं, टी डॅशला टी डॅश 2 पायला 2 पाय, इथे काय येते एल ला एल, खाली काय येते जी ला जी. नीट लक्षात, लिक्विडची जर 1 असेल तर ही किती आहे त्याच्या 9/8 टाइम्स आहे, म्हणजे डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट इज 9/8, म्हणजे काय येणार 1 मायनस खाली 9/8 म्हणजे काय येणार 8/9. चला याला परत इकडे आणू, देअरफॉर टी डॅश इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी येणारच, आणि इथं परत किती येणार 1/9, म्हणजे ह्या साईडला काय येणार 9 येणार. याला बाजूला काढा, देअरफॉर टी डॅश इक्वल्स 9 बाजूला टी 3 बाजूला काढा, 2 पाय अंडर रूट किती असणार एल बाय जी असणार, आणि त्यास टी डॅश इक्वल्स टू किती होणार मित्रांनो 3t. फक्त फॉर्म्युला बेस आहे, याच्यामध्ये काही डोकं लावायची गरज नाही. तो प्लीज पुढचा क्वेश्चन. फॉर अ पार्टिकल हे होऊन जाईल मित्रांनो, या सगळ्यामध्ये एकच फॉर्म्युला वापरायचा. कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे, ए इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस काय असणार 2a1 a2 पुढे काय असणार cos फाय. सिंपल फॉर्म्युला. येस, तो प्लीज बच्चो मित्र मैत्रिणींनो पुढे जाऊया. परत पुढचा क्वेश्चन. अ स्मॉल वुड इज प्लेस्ड ऑन अ प्लॅंक. लक्ष द्या, एक प्लॅंक दिले, असा एक प्लॅंक आहे मोठा, ह्या प्लॅंक वर एक छोटा वुड प्लेस केलाय, एकदम क्लिअर. द प्लॅंक परफॉर्म्स वर्टिकल एसएचएम ऑफ फ्रिक्वेन्सी किती दिले 3/5. द मॅक्सिमम एम्प्लिट्यूड ऑफ द प्लॅंक, नीट लक्ष द्या, द वुडन ब्लॉक डज नॉट लीव्ह. नीट लक्ष द्या, एम्प्लिट्यूड किती असली पाहिजे लक्ष द्या. ह्या वुडन ब्लॉक ज्या वेळेस एसएचएम करत असेल, म्हणजे तो खालीवर करत असेल, तर याच्यावर 2 फोर्स लागणार. एक फोर्स लागणार mg आणि दुसरा फोर्स लागणार kx. तो कुठे लागणार वर, ड्यू टू एसएचएम. mg खाली kx वर, mg खाली kx वर, mg खाली kx वर, आणि हा खालीवरी करत असणार, बरोबर. आणि ऍट एनी पोझिशन जर तो ब्लॉक कॉन्टॅक्ट लूज करायचा नसेल तर हा mg हा ऑलवेज त्या kx कशा पाहिजे जास्त. पण आपण असं डिझाईन करू की लेट्स इमॅजिन mg इक्वल्स टू काय असणार kx आणि एम्प्लिट्यूड डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम म्हणजे त्याला काय लिहू शकतो एम्प्लिट्यूड. एकदम क्लिअर इथपर्यंत. तुला काय विचारले सांग बरं रे, मॅक्सिमम एम्प्लिट्यूड झालं. मग ए इक्वल्स टू काय ना मित्र सांग बरं, ए इक्वल्स टू येणार mg बाय k. k ला परत काय लिहू शकतो तू mg अपॉन k, म्हणजे काय असणार m ओमेगा स्क्वेअर. एम्मा कॅन्सल. तुला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे का, इफ यू पुट द व्हॅल्यूज यू कॅन गेट द आन्सर. आय थिंक दरवेळेस मी सोल्युशन पूर्ण देण्यापेक्षा हे तुझं डोकं लाव आणि काय आन्सर आहे ते मला सांग. ओमेगाची व्हॅल्यू तू ठेवू शकतोस, येस म्हणजे काय ना सांग बरं मित्रांनो. जी ला ठेवू शकतो 10 आणि ओमेगाला काय ठेवू शकतोस 4 पाय स्क्वेअर, खाली काय लिहू शकतो एफ स्क्वेअर, आणि एफ ला तुम्हाला हे ठेवायचं, म्हणजे काय येणार 10 ला 10, खाली येणार 4 पाय स्क्वेअर, आणि एफ स्क्वेअर ला काय ठेवायचं हा, म्हणजे काय ना मित्रांनो सांगा बरं 9 अपॉन पाय स्क्वेअर. इथलं पाय स्क्वेअर काय होणार कॅन्सल, म्हणजे आन्सर काय येणार 10 अपॉन 36, म्हणजे आन्सर काय ना मित्रांनो सांगा बरं 5/18 मीटर. विच ऑप्शन इज करेक्ट, ऑप्शन नंबर सी. समजलं, येस. तो प्लीज पुढचा क्वेश्चन. असे खूप सारे क्वेश्चन आहेत, देयर इज नो खूप सारे बसले हे येऊन जाईल. परत मित्रांनो काय म्हणलंय, अ बॉडी ऑफ मास m एक्झिक्यूट एसएचएम विथ ओके द एम्प्लिट्यूड. लय सोपं आहे बघा, नीट वाचा क्वेश्चन. काय विचारलंय, अ बॉडी ऑफ मास m executes SHM along x axis with frequency n at a distance x from mean position. The body has kinetic energy k and potential energy p. ओके, द एम्प्लिट्यूड विचारलंय. मी फक्त हिंट देतो मित्रांनो, बघा एक तरी क्वेश्चन तुम्ही स्वतः ट्राय करा. ट्राय ओके. बघा काय दिले बघा, बॉडी कायनेटिक एनर्जी के कसा असणार हाफ m ओमेगा स्क्वेअर. एकदम क्लिअर आहे. आणि पुढे काय मित्रांनो सांगा बरं a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर, आणि पी काय असणार सांगा बरं हाफ m ओमेगा स्क्वेअर. सोपं. आणि इथं काय असणार मित्रांनो सांगा बरं एक्स स्क्वेअर. एम्प्लिट्यूड विचारले, जर इथं के प्लस पी केलं तर काय येते हाफ m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. झालं सिंपल. तुला एम्प्लिट्यूड विचारलं तर बघ बरं किती एम्प्लिट्यूड. देअरफॉर ए स्क्वेअर इज इक्वल्स टू काय ना सांगा मित्रांनो 2 के प्लस पी. इथपर्यंत कळतं का. आणि खाली काय येणार m इंटू ओमेगा स्क्वेअर. फ्रॉम दिस यू कॅन फाइंड द आन्सर. आणि ओमेगाला परत काय लिहायचं 2 पाय n. एकदम क्लिअर. जाऊ का पुढे. येस, सोपे क्वेश्चन आहेत. तर मित्रांनो परत पुढे जाऊया.
हेच विचारलंय तुला. काय विचारलंय सांग बरं रे. व्हॉट इज द फोर्स कॉन्स्टंट ऑफ दिस फोर्स कॉन्स्टंट, राईट. बघा फोर्स कॉन्स्टंटला जायला लक्ष द्या. हे दोन जे आहेत हे दोन नेहमी कशामध्ये आहेत मित्रांनो सांगा बरं रे. हे दोन जे आहेत सिरीज मध्ये का पॅरल मध्ये आहेत. हे दोन पॅरल मध्ये. आणि पॅरल मध्ये आपण सिम्पली काय करतो दोघांची ऍडिशन. म्हणजे याची जर इक्विव्हॅलेंट डायग्राम मी काढली तर हे K1 आहे हे K1 आहे. म्हणजे हे जे होणार किती होणार सांगा बरं 2K1. आणि याच्या खाली काय असणार मित्रांनो सांगा बरं रे. हे M आणि इथे काय असणार K2. सिंपल झालं. आता काय असणार व्हॉट इज द स्प्रिंग कॉन्स्टंट. फॉर्म्युला काय K इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू काय असते पहिल्याचा इंटू दुसऱ्याचा अपॉन काय असते K1 प्लस K2. पहिला किती आहे 2K1 दुसरा किती आहे K2 कळतं. आणि खाली काय येणार 2K1 प्लस K2. चालेल. तर कुठला ऑप्शन करेक्ट आहे सांगा मित्रांनो सी. एकदम सोपे सोपे क्वेश्चन आहेत काही घाबरायची गरज नाही. पुढचा क्वेश्चन सेकंड पेंडुलम टेकन सरफेस ऑफ प्लॅनेट विथ रेडियस. ओके बघा वाचा बरं. देर इज सेकंड पेंडुलम ऑन द सरफेस ऑफ अर्थ. इट इज टेकन टू द सरफेस ऑफ प्लॅनेट हुज मास and radius are twice that of earth आणि the period of oscillation is. ओके तर मित्रांनो नीट लक्ष द्या. जनरली टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे T इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ काय असते मित्रांनो L बाय G. ठीक आहे. जर दुसऱ्या प्लॅनेट वर घेऊन गेलो तर फक्त काय चेंज होणार G चेंज होणार. आणि ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये मला माहित आहे G इक्वल्स टू काय असते GM अपॉन R स्क्वेअर. ओके मग ह्याचा रेशो जर तुम्ही विचार केला तर नवीन G आणि छोट्या G चा रेशो घेतला तर G मासला प्रोपोर्शनल आहे. म्हणजे इथे येणार M डॅश बाय M. ओके आणि R ला उलटा प्रोपोर्शनल आहे. म्हणजे काय येणार R स्क्वेअर अपॉन इथे येणार R डॅश चा स्क्वेअर. ओके आता बघा नवीन प्लॅनेटचं मास आणि रेडियस ट्वाइस आहे. म्हणजे याचं मास किती असणार 2M म्हणजे इथे किती येणार 2. ह्याचं रेडियस किती असणार ट्वाइस ह्याचं स्क्वेअर होणार म्हणजे खाली किती येणार 4. एकदम क्लिअर आहे. येस. तर मित्रांनो गोष्ट कशी चेंज झाली सांगा बरं. G डॅश बिकम्स G बाय 2. झालं झालं. तर बघा बरं मग ह्याचा जर फॉर्म्युला घेतला T डॅश अपॉन T इक्वल्स टू खाली काय सांगा G उलटा प्रोपोर्शनल आहे म्हणजे काय येणार G अपॉन G डॅश. एकदम क्लिअर झालं. मग T डॅश आपल्याला काढायचंय. सेकंड पेंडुलमचा टाइम पिरियड किती असतो 2 सेकंड. सॉरी सेकंड पेंडुलमचा टाइम पिरियड किती असतो 2 सेकंड. आणि इथे G बाय G डॅश G डॅशला मी काय लिहू शकतो G बाय 2 म्हणजे इथे किती आहे मित्रांनो रूट. समज आया क्या. येस. तो इथून पुढे मला कळतं T डॅश इक्वल्स टू काय मित्रांनो 2 रूट 2 इंटू सेकंड. एकदम सोपा क्वेश्चन. विच ऑप्शन इज करेक्ट. ऑप्शन नंबर ए. सगळ्यांना कळलेलं आहे का. येस येस मित्रांनो. ओके चला पुढचा क्वेश्चन. घेऊन जाईल काय नाही. फेज डिफरन्स. ओके फेज डिफरन्सचा क्वेश्चन घेतो मी एकदा. काय विचारलं बघा. 2 SHMs are represented by equation this and equation this. The phase difference between the speeds of the particle. ओके तर दोघांची आपण स्पीड काढू. मला माहिती आहे स्पीड कशी येते डिस्प्लेसमेंटला डिफरन्शिएट केलं. ओके याला y1 इक्वल्स टू किती दिले 0.1 साइन 100 पाय टी प्लस किती येते मित्रांनो पाय बाय 3. ओके मग याची V1 किती येणार. V1 बघा साइनचे किती होणार कॉस. कॉस पुढे काय असते 100 पाय टी प्लस पाय बाय 3 आणि हे परत इथलं ओमेगा बाहेर येणार म्हणजे आता लिहितो मी 0.1 ओमेगा. ऑल गुड. सिमिलरली y2 किती आहे मित्रांनो सांगा बरं. y2 आहे 0.1 cos 100 पाई टी. तो इसको गुलगुल किया तो ये V2 कितना आ जाएगा बोलिए. V2 येणार माइनस 0.1 ओमेगा साइन 100 पाई टी. आता फेज डिफरन्स काढायला दोघांचे पण साइन साइन पाहिजे किंवा कॉस कॉस पाहिजे. ओके साइन आहे माइनस साइन आहे तर मला कॉसला मध्ये कसं आणू शकतो तर मी लिहू शकतो कॉस 90 प्लस थिटा इज माइनस साइन थिटा किंवा मी कॉसला लिहू शकतो साइन. ओके बघा मित्र मी असे लिहू शकतो बरं. काय लिहू शकतो बरं साइन माइनस साइन थिटा इज इक्वल्स टू कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा. येस माइनस साइन थिटा मी असं लिहू शकतो म्हणजे या V2 ला काय लिहू शकतो 0.1 ओमेगा इथे जे माइनस साइन आहे त्याला काय लिहू शकतो कॉस पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे 100 पाय टी प्लस किती आहे मित्रांनो पाय बाय 2. बस आता ह्या दोघांचा फेज डिफरन्स काढायचा आहे. याचा फेज पाय बाय 2 याचा फेज पाय बाय 3 म्हणजे आन्सर काय येणार पाय बाय 2
माइनस पाई बाय 3 दॅट हॅज टू बी फेज डिफरन्स. म्हणजे आन्सर कितना सांगा मित्रांनो, पाय बाय 6. आय होप सगळ्यांना कळलेलं आहे, एकदम क्लिअर. तर हे सगळे पीआयक्यू मित्रांनो तुमच्या सिलेबस मध्ये आहेत, त्याच्यापेक्षा पण खूप जास्त आहेत. प्लीज मित्रांनो सगळे पीआयक्यू तुम्ही कव्हर करा. काय डाऊट असेल तर प्लीज आम्हाला विचारा. एक आयडिया मी तुम्हाला दिली आहे की कुठले कुठले क्वेश्चन कसे कसे येतात. अजूनही याच्यावर तुम्हाला खूप वर्क करायची गरज आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं क्लासमध्ये किंवा इथे क्रॅश कोर्स मध्ये मी 10 पीआयक्यू केले, तर तुम्हाला किती पीआयक्यू करावं लागणार, 30 पीआयक्यू. देन ओनली ह्या चॅप्टरवर तुमचं प्रभुत्व येणार. समजत आहे का मित्रांनो? तर अशा प्रकारे वी विल स्टॉप हिअर. अजून जे काय पीआयक्यू पुढच्या चॅप्टर मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहे. आणि प्लस ह्या चॅप्टरचे पार्ट 2 मध्ये अजूनही पीआयक्यू मी तुम्हाला घेईल आणि तो पण व्हिडिओ तुम्हाला मी काय केलं मित्रांनो अपलोड करेल. तो आज के लिए हम इधर ही रुकते हैं. तो बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू. परत 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 पीआयक्यू सॉल्व करा, परत परत एसएचएम चे क्वेश्चन सॉल्व करा. थैंक यू सो मच गाइस एंड मशीज. ओके, थैंक यू सो मच. फिर मिलेंगे चलते चलते. ओके, बाय.